वयाच्या 18व्या वर्षी माझ्या नावावर ते शेअर्स आले. तुमच्याकडे एक नामवंत डिग्री सुद्धा आहे जी भारतामध्ये फक्त 1200 लोकांकडे. हे नॉलेजवर पैसा कमवणारं क्षेत्र आहे. जेव्हा ऍक्च्युअल मी शेअर बाजारात घुसलो तेव्हा मी जॉर्ज सोरास झालो. ते सेन्सेक्स आणि निफ्टीतला फरक काय नेमका? तर आज अमेरिकेत काय चाललंय ते बघा. पुढच्या 5 ते 10 वर्षात ते भारतामध्ये येणार. हे सेबी काय? सेबी जे आहे वॉरन बफेट बोलतात, एक चांगला गुंतवणूकदार आधी चांगला बचतदार असतो. कमोडिटीमध्ये नुसतं सोनं चांदी नसतं. एक चायनीज म्हण आहे, रोख पैसा देवासारखा असतो. एवढं अपग्रेड राहायला लागतं या फायनान्स क्षेत्रामध्ये. लोकांच्या याच्यातनं फसवणूक होते असं वाटतं तुम्हाला? ट्रेडिंग म्हणजे रोज शिकारीला जाण्यासारखं. IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट ही संधी आहे. किती स्टॉक एक्सचेंज आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये? भारताला गरज आहे फायनान्शियल नॉलेज देण्याची, की जगात सर्वात मोठा रिस्क टेकर कोण आहे. नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये मराठा समाजामध्ये उद्योजक तयार व्हावेत, व्यावसायिक तयार व्हावेत आणि अर्थकारणाचं चांगलं ज्ञान व्हावं यासाठी आपण वेगवेगळे पाहुणे बोलवत असतो. महाराष्ट्रामध्ये अत्यंत नामवंत असे पाहुणे आहेत, पण आपले जे आजचे पाहुणे आहेत ते वेगळेच आहेत. कारण ते व्यवसाय करता करता, आर्थिक साक्षरतेसाठी काम करता करता त्यांनी एक संकल्प सोडलेला आहे. 1,00,000 महाराष्ट्रातील तरुणांना आर्थिक साक्षर करण्याचा. मराठी पैसा हे त्यांचं पुस्तक आहे आणि त्यांनी 11 नियम लिहून ठेवलेले आहेत, ज्याच्यातनं आपले लोक आर्थिक साक्षर होतील आणि त्यांचं जे आर्थिक नुकसान होतंय, काही अडचणी येतात, त्यावर ते मात करतील. तर असे आपले जे पाहुणे आहेत, महेश चव्हाण हे अर्थतज्ञ आहेत, आर्थिक मार्गदर्शक आहेत. मुख्यतः जसं आपल्याला फॅमिली डॉक्टर असायला पाहिजे तसे ते फॅमिलीसाठी आर्थिक सल्लागार आहेत. बरोबर. महेश सर, मी तुम्हाला या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार दादा. आणि नमस्कार मराठा बिझनेस कम्युनिटीच्या सर्व प्रेक्षकांना, की इथे मला माझा प्रवास मांडण्याची संधी दिल्याबद्दल. महेश सर, खरं तर आम्ही सगळ्याच पॉडकास्टमध्ये हा प्रयत्न करतो की तुमची लहानपणीची जडणघडण कशी आहे, तुमचं शाळा, तुमचं कॉलेज, तुमचं शिक्षण आणि मग तुम्ही कसं व्यवसायाकडे वळला. तर पहिल्यांदा आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुमचा जन्म कुठं झाला, तुमचं गाव कुठलं आणि तुमचं शिक्षण कसं झालं. माझ्या गावाबद्दल सांगायचं झालं तर सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये 5-7 किलोमीटरवर यमाजी पाटलाची वाडी म्हणून माझं गाव. त्याची ओळख महाराष्ट्राला द्यायची म्हणजे गदी माडगुळकरांच्या माडगुळ या गावाच्या शेजारीच असलेलं लगोलग गाव इथे. आणि हे मानदेशातलं दुष्काळी ग्रस्त याच्यातलं गाव. आणि यातून सुरुवात झाली आणि वडील नोकरी निमित्ताने मुंबईमध्ये होते. तुम्ही मानदेशचा उल्लेख केला. मानदेशच्या लोकांना मानदेश जे आहे त्याच्याबद्दल प्रचंड अभिमान असतो. बरोबर. मानदेश फाउंडेशन आता उभा राहिलेलं आहे. ते चेतना गाला सिन्हा मॅडम ज्या आहेत, बरोबर. त्यांनी मानदेशमध्ये मुख्यतः मसवडला बरोबर. महिलांसाठी सक्षमीकरणाचा कार्यक्रम केलेला आहे. 10 लाख महिला आर्थिक सक्षम केलेले आहेत. हो. या मानदेशचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांची मानदेश कोऑपरेटिव्ह बँक आहे, ती पण खूप चांगली चालते. बरोबर. आणि ह्याच मानदेशाची अजून एक ओळख म्हणजे माझ्या गावाची पण ऐतिहासिक ओळख काय? ऐतिहासिक ओळख अशीच आहे की जी खूप महाराष्ट्राला माहिती नाहीये, की आमचा जो हा पट्टा आहे मानदेश पट्टा बोला तर त्याच्यामध्ये 3-4 मुख्यत्वे करून तालुके येतात. आटपाडी असेल, खानापूर असेल, विटा असेल, परत साताऱ्यातील खटाव आहे. साताऱ्यातला मान, खटाव हे जे तालुके आहेत, तर हे दुष्काळी सांगोला येतो त्याच्यामध्ये. सांगोला हे मानदेशमध्ये. याच याच्यामध्ये हो. येतो. आणि इथे दादा बघायला मिळालं, एक पाहायला मिळालंय, तर हे आमचे तालुके जे आहेत हे सगळे जो भाग आहे मानदेश आत्ताच्या घडीला लाल सोनं आणि पिवळं सोनं म्हणून ओळखलं जातं. असं सोनं 2 असतात प्रकारचे. हो. याची गंमत अशी आहे की पहिली मी जे जगाला माहिती आहे ते सोनं पिवळ्या सोन्याबद्दल सांगतो, गोल्ड बद्दल. ओके. इथे की पारशी लोक कडे ही कला होती सोनं गाळण्याची. बर. आणि जेव्हा मुंबईमध्ये गिरण्या चालू झाल्या तर तेव्हा नोकरी धंद्याच्या निमित्ताने माणसं विस्थापित झाली तिकडे. बर. मग काही लोकांना तो एक व्यक्ती होते की त्यांना ते जमलं नाही आणि मग ते कुठेतरी त्या याच्या त्याच्या माध्यमातून त्या पारशी व्यक्तीकडे त्यांनी 10-12 वर्ष काम केलं. बर. हे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी हे अच्छा. झवेरी बाजारामध्ये बर. इथे. आणि त्यांचं नावही तुम्हाला सांगतो, सखाराम तुकाराम, म्हणजे दोघं भाऊ होते. आणि नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा खूप सारे पारशी
इंग्रजांबरोबर निघून गेले, अच्छा, देश सोडून गेले. देश सोडून गेले. बरोबर. आणि तो जो पारशी व्यक्ती होता, की तुम्ही 10-12 वर्ष माझ्याकडे काम केलं, तर मी जाताना ही कला तुम्हाला शिकून जातो. तर सोन्याचं जे बॅक ऑफिस आहे, बरं. म्हणजे गाळणी आहे, मेल्टिंग आहे, आता ते 17 सेगमेंटमध्ये. नाही नाही, म्हणजे नेमकं काय आहे की ज्यावेळेस दागिने बनवले जातात, बरोबर. डिझाईन केली जाते, बरोबर, आणि ते दागिने बनवल्यानंतर जे कापड असतं बरोबर. ते पुसून वापरून त्याला कण लागलेले असतात, छोटे बरोबर, छोटे सोन्याचे. बरोबर. त्याच्यानंतर तिथं ते दागिने बनवल्यानंतर ते बरोबर. गरम असतात, गार पाणी त्याच्यावर सर्व. सोडलं जातं, जे हो. छोटे छोटे कण गटरमध्ये जातात येस. ते सगळे जमवणं हा, आणि एका भांड्यात ठेवणं बरोबर. आणि नंतर ते जाळणं हम्म. आणि त्यातनं निर्माण झालेलं सोनं आहे बरोबर, ते परत सोनाराला देणं, बरोबर. ही गलाई कामगारांची कला आहे असं मी ऐकलेलं आहे. बरोबर. हा हा त्यातला एक भाग झालाय. अच्छा, एक भाग. हा, हो. म्हणजे जसं आपण एखादा नवीन दागिना करायचा, समजा आईचे दागिने आहेत बर आणि मुलीसाठी काहीतरी करायचंय, बरोबर, किंवा चला डिझाईन बदलायची आहे, तर आपण जुनं सोनं आपण ज्वेलर्स वाल्यांना देतो. बर मग त्याचं जे प्रोसेसिंग करायला जिकडे जातं, बर मेल्टिंग करणं, ओके, म्हणजे ते सोनं शुद्ध करणं, त्यातलं कॉपर बाजूला काढणं, चांदी बाजूला काढणं, प्युअर सोनं. प्युअर सोनं, त्याला प्युरिफिकेशन हे जे बोलतात. तर ओके. हे आता मशिनरी आले, पण तेव्हा ते मॅन्युअली करावे लागायचे म्हणजे ते भट्टीमध्ये. जुने दागिने वितळायचे. बरोबर. अच्छा मग हा जो व्यवसाय, ह्याला गलाई व्यवसाय म्हणून अच्छा, बोललं त्याला जातं. गेला व्यवसाय. आणि आमच्या भागातली, म्हणजे ह्या मान देशातली, ह्या 3-4 तालुक्यातली, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मराठा समाज याच्यामध्ये 80% आहे. अगदी लाल चौकामध्ये माझे बरोबर. मित्र प्रमोद पाटील बरोबर, त्यांचं दुकान आहे काश्मीरला. बरोबर, दिल्लीमध्ये तुम्ही गेला तर करोल बाग मध्ये जवळपास 6,000 मराठा कुटुंब तुमच्या भागातले बरोबर. सोन्याचा व्यवसाय करतात. बरोबर. म्हणजे माझे मित्र तिथं सचिन पाटील आहेत. हो, हो. अगदी तुम्ही जर चांदणी चौकात गेला तर विनोद देशमुख आहेत तिथं. हा. सचिन कदम दुबईमध्ये मोठे हे आहेत, हो. सोन्याचे व्यावसायिक आहेत. खूप बरोबर. कौतुक करायला पाहिजे तुमच्या बरोबर. भागाचं. साऊथ भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं, दक्षिण भारतामध्ये जर बरोबर. पाहिलं, तर मराठा भवन प्रत्येक जागोजागी किती आहे, 1,500 कुटुंब आहेत. आणि गणेशोत्सव बोला किंवा काय बोला, तर अशी कुटुंब तिकडे खूप चांगल्या म्हणजे पद्धतीने म्हैसूरला आहे, बेंगलोरला आहे, सगळीकडे आहे. अर्थात शहाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक लोक बेंगलोर, म्हैसूर, कर्नाटक परिसरामध्ये स्थिर झालेलेच आहेत. बरोबर, पण गलाई कामगारांनंतर मग सोन्याचा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा, म्हणजे अगदी मद्रासमध्ये मराठा समाजाच्या अनेक लोकांची हा, सोन्याची दुकानं आहेत. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे बोललं जातं की जर केरळमधल्या ज्या सिस्टरांनी जर उपोषण केलं, तर भारतातली 70% दवाखाने बंद हो पडतील. हो हो. बरोबर. त्याचप्रमाणे ह्या लोकांनी जर बंड पुकारलं, तर आपलं 7 दिवसात आपलं गोल्डचं मार्केट थांबू शकतं. सोन्याचा व्यापार थांबल, सोन्याचा व्यापार थांबू म्हणजे शकतो. असं नवीन तुम्ही दागिने बनवू शकत नाही, बरोबर. अनेक समस्या. बरोबर. पण मराठा समाजाला ह्याचं ज्ञानच नाही खरं, की मराठा समाजातले अनेक लोक म्हणजे अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हा. सोन्याचा व्यापार करतात, व्यवसाय करतात, करतात. त्यातनं अर्थकरण करतात. बरोबर. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हे सगळं बॅकग्राऊंड असताना सुद्धा हा. तुम्ही मुंबईमध्ये लहानाचे मोठा झाला, तुमचे वडील पोलीस खात्यामध्ये होते आणि तुम्हाला गावाची ओढ आहेच, त्यामुळे बरोबर. तुम्हाला हे सगळं ज्ञात आहे. पण तुम्ही त्यावेळेस मुंबईला राहता, हा. मुंबईमध्ये तुमचं शिक्षण होतं, तर ते थोडं सांगा ना. येस, त्याबद्दल सांगतो आणि एक छोटासा गोष्ट आपली कव्हर करतो. आणि ओके. लाल सोनं म्हणजे ह्याच हा. भागामध्ये अच्छा, लाल सोनं राहिलं. ह्याच भागामध्ये 90 जागतिकरण झालं आणि यामध्ये डाळिंबाचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागलं. डाळिंबाला तुम्ही लाल सोनं म्हणता. येस, बरं. कारण त्याच्यामध्ये आज आमच्या इकडे म्हणजे करोडोचं उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, करोडो रुपयाचं होतं. करोडो रुपयाचं. त्यामुळे ह्या भागामध्ये दुष्काळी भाग जरी असला तरी सोनं आणि डाळिंबाच्या माध्यमातून अर्थकारण एवढं जबरदस्त आहे. म्हणजे अच्छा. मुंबई पुण्यासारखे रिअल इस्टेटचे भाव आमच्या तालुक्याचे आहेत. म्हणजे दुष्काळी तालुके मानदेशामध्ये आहेत, पण लोक आर्थिक समृद्ध आहेत, आर्थिक संपन्न आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आहेत. मी फक्त याच्यामध्ये एक आहे की ह्यातले 10 ते 20% कुटुंब फक्त की नेक्स्ट जनरेशन बिझनेसमध्ये खूप चांगल्या, म्हणजे जे गलाई सोडून मग आता हॉलमार्किंग व्यवसायात घुसले. अच्छा, हॉलमार्किंग. बरोबर. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे जे व्यवसायाचं, ते खूप कमी लोकांना करता आलं आणि इथून माझा प्रवास चालू झाला. आणि वडील हेच कामाधंद्यामध्ये 1972च्या दुष्काळामध्ये मुंबईला आले अच्छा, आणि मग ओघाने बोला की पोलीसमध्ये जॉईन झाले. पोलीस खात्यात कुठल्या पदावर काम केलं त्यांनी? पोलीस खात्यामध्ये मोटर ट्रान्सपोर्ट म्हणून विभाग होता ओ. आणि वडिलांचं ड्रायव्हिंग खूप चांगलं होतं अच्छा, आणि त्यामुळे फक्त कमिशनर ऑफ पोलीस वडिलांचं नाव काय? मारुती निवृत्ती चव्हाण. आणि वडिलांचं आईचं? आईचं नाव शांता मारुती चव्हाण. ओ.
आणि वडिलांचा प्रवास म्हणजे माझं बालपण खूप छान पद्धतीने वरळी पोलीस कॅम्प आह, म्हणजे प्रसिद्धच आहे पोलीस प्रसिद्ध कॅम्प. म्हणजे मुंबई पोलिसांचं सर्वात मोठं राहण्याचं ठिकाण तिथे गेलं. आणि हा जो प्रवास आहे म्हणजे एकीकडे जबरदस्त पैसा म्हणजे माझे सगळे रिलेटिव्ह जे आहेत हे सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये आहेत, नातेवाईक मामा असतील सगळे अच्छा. त्या ह्याच्यामुळे तिकडे जबरदस्त पैसा आणि वडील मुंबई पोलीसमध्ये आणि वडिलांनी खूप चांगल्या ठिकाणी म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे ड्रायव्हर असल्यामुळे म्हणजे शरद पवार साहेबांकडे वर्षभर त्यांना काम करायला अरे वा. मिळालं. म्हणजे या माध्यमातून फक्त ते मिनी मुख्यमंत्री असताना. हां, अरे या वा. ह्याच्यामध्ये. परत 7 वर्ष म्हणजे शूट आउट ॲट लोखंडवाला हे बा. जे गँगवॉर झाले, तर 13 एन्काउंटरमध्ये वडील सोबतीला होते अरे वा. इथे. तर बापरे. वडिलांचं पण डोक्यात एकच आहे, की तुला मुंबईत राहायचं नाहीये. 92च्या दंगली त्यांनी खूप जवळून बघितल्या, की तुला आ, हे सोन्या-चांदीच्या व्यवसायातच जायचंय. बर बर असं बर. त्यांनी फक्त तुला शिक्षण एक जेमतेम घ्यायचं आहे, पण महत्वाचं हे घ्यायचं म्हणजे आणि तुला मानदेशचं बॅकग्राऊंड असल्यामुळे सोन्या चांदीत व्यापारात जायचंय. हो, म्हणजे आमच्या इकडे आमचे मामा आहेत, म्हणजे जे माझे पहिले गुरु, की वडिलांनंतर. तर त्यांनी काय नाव त्यांचं? अ, बापूराव भानदास मोरे म्हणून. बर म्हणजे आज दक्षिण भारतामध्ये एक चांगला व्यवसाय के चेन्स आणि ज्वेलर्स म्हणून आहे. बर जे बर. आज कल्याण, जॉय अलुकासला चेन्स प्रोव्हाईड करतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करून देतात. होलसेल म्हणजे होलसेल होलसेलच्या प्रोव्हाइड ह्याच्यामध्ये. करतात. म्हणजे ओके. 5,000 स्क्वेअर फूटचं आज कोईम्बतूर सारख्या ठिकाणी शोरूम आहे. गिरीश. हां, तर त्यांनी मला खूप या ह्याच्यामध्ये, की व्यवसाय कसा हे करायचा. म्हणजे आज आमच्या इकडे एवढंच होतं माझ्या नातेवाईकामध्ये, की 10वी-12वी पर्यंत शिक्षण घ्या आणि मग तुम्ही सोन्याच्या कोइंबतूर, व्यवसायामध्ये. बेंगलोरचा हे या. हा रोड क्लिअर होता अच्छा. त्या माध्यमातून. नाही पण मुंबईचं तुमचं शिक्षण कुठं झालं? कुठल्या शाळेमध्ये झालं? माझं शिक्षण वडिलांचं एक कल होता, की शिक्षण घ्यायचंय तुला 10वी-12वी पर्यंत जे काय, पण चांगलं घ्यायचंय. तर त्यामुळे शिक्षण माझं दादर या ठिकाणी IES जे स्कूल आहे, तर त्यामध्ये नाबर गुरुजी या विद्यालयात माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर 11वी 10वीला म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये होतं का मराठी मराठी मीडियम? मराठी मीडियममध्ये. मीडियम मध्ये शिक्षण हां. झालं. आणि अच्छा. 10वीला खरं लायकी कळाली, की 56% मार्क्स मिळाल्यानंतर अरे बापरे. मला जे साऊथ बॉम्बेमध्ये म्हणजे आज दादरला आपल्या मराठी लोकांसाठी कीर्ती कॉलेज आहे, रुपारेल कॉलेज आहे, पोद्दार कॉलेज आहे. कुठेच ॲडमिशन मिळालं नाही. मग. तर 1 वर्ष मला दादर नाईट कॉलेजमध्ये ॲडमिशन अरे घ्यावं बापरे. लागलं. नाईट कॉलेज होते पूर्वी. आता नाईट काय कॉलेज होते. अलीकडं ऐकायला मिळत नाही हां. नाईट कॉलेज. आणि 1 वर्ष माझं तिथे गेलं, तर मला वाटतं की कुठेतरी माझ्या आज मी पास्टमध्ये जातो, तर तिथे मला ॲक्चुअल समाजातलं पहिलं वास्तव कळालं. वास्तव कळालं. कारण काही मुलं होती ती विरारवरून सकाळी दादरला यायची. नोकरी सकाळी 7 करायची. ते 4 ते नोकरी करायची आणि 5 वाजता ते कॉलेजला यायचे. बापरे. नाही तुम्हाला 10वीला 56% पडले. मराठीमध्ये तुम्ही मीडियममध्ये शिकला. पण पुढं तर तुम्ही MBA फायनान्स पर्यंत शिक्षण घेतलं आणि बरोबर, आता जवळपास तुम्ही फायनान्स या विषयाच्या 17-18 चांगल्या डिग्री कोर्सेस केलेत आणि बरोबर, तुमच्याकडे एक नामवंत डिग्री सुद्धा आहे जी भारतामध्ये फक्त 1200च लोकांकडे आहे. बरोबर. काय अ, आहे नेमके ते डिग्र्या? याचं याचं सगळं श्रेय जातं माझ्या वडिलांना अच्छा. इथे. कारण पोलिसमध्ये होते आणि 2001ला 17 डिसेंबर 2001ला माझ्या वडिलांनी दारू प्यायची बंद केली. अच्छा. आणि ज्या दिवशी दारू प्यायची बंद केली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, की "मी आता दारू बंद केली आहे, पण तुला 12वीला 70% मिळायला पाहिजे." बापरे. मग काल आणि तेव्हा आम्ही म्हणजे वडील काय असे त्रासदायक नव्हते, पण ते एक दारूचं व्यसन असल्यामुळे घरातलं वातावरण या ह्याच्यामध्ये आणि त्यांनी आस्थाग्यात तुम्ही किती भाऊ बहीण? मला 2 बहिणी अच्छा. आणि मी तिसरा, त्यामुळे लाडवलेला बहिणींची याच्या. नावं काय आहेत ते? मनीषा गायकवाड ती आता विवाहित आहे. हां, विवाहित आहे. ती आटपाडीमध्ये आता स्थायिक आहे. तिचे मिस्टर एका पतसंस्थेमध्ये मॅनेजर आहेत आणि बाकी एक छोटे-मोठे व्यवसाय म्हणजे शेती मोठी आहे मेनली तिकडे आहे. 2 नंबर बहिणीचं 2005ला आकस्मिक निधन झालं इथे आणि मी घरामध्ये सगळ्यात लाडावलेला त्या बरोबर. ह्याच्यामध्ये इथे. मग वडिलांनी सांगितलं, की तुला अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये मग मी 12वीला झुकून अभ्यास केला. कारण 75% पण मिळवायची ही नव्हती, पण 70% आणि माझा जो क्लास होता, माझे अच्छा. पहिले म्हणजे मी बोलतो, की शालेय जीवनामध्ये काय असे शिक्षक वगैरे असं गांभीर्य काय नसतं मुलांना काय. गांभीर्य नसतं. पण तिथे मला जे जो सर्कल मिळाला, जो क्लास होता माझा, कुठले सर म्हणताय तुम्ही? सचिन धाटावकर सर ज्यांनी मला इकॉनॉमिक्स शिकवलं. ओ. म्हणजे इकॉनॉमिक्स इज सायन्स म्हणजे जे काय आहे ते बेसिक लेव्हलला कशा मार्जिनल युटिलिटी काय आहे. तर त्या व्यक्तींनी आम्हाला ते शिकवलं आणि अशा पद्धतीचा अभ्यास करून घेतला,
की लिटरली माझा पार्टनर आहे, म्हणजे माझ्या व्यवसायातला जो पार्टनर तोही मला तिथेच मिळाला इथे. आणि काय आम्ही नाव त्यांचं? मनोज माळवे. आणि त्यांचंही गाव, म्हणजे त्याचे वडील आणि माझे वडील पोलीसमध्ये, ओके. त्याची मोठी बहीण माझी मोठी बहीण मैत्रिणी, आणि अच्छा, मग आम्ही कौटुंबिक. या कौटुंबिक या ह्याच्यामध्ये. आणि आम्ही दोघांनी जबरदस्त, तो 10वी फेल होऊन अरे, आला होता. कमबॅक केलं तुम्ही, कमबॅक सगळं केलं बाउन्स होतं. बॅक म्हणतात हां. त्याला. आणि एकत्र अभ्यास केला. मला 71% मिळाले आणि त्याला 69% मिळाले. फेल्युअर आहे ना, हे Yes. खूप महत्वाचं असतं. बरोबर. सक्सेस स्टोरी ज्यांच्या ज्यांच्या झाल्या आहेत त्यांचं बरोबर. फेल्युअर मोजावं लागतं. बरोबर. तसं. आणि तो मित्र जीवनामध्ये आला, आणि त्या वर्षी 2002-2003 मध्ये, की 12वी मध्ये 71% मिळाल्यानंतर कळालं की ऍक्च्युअल आपली कॅपॅसिटी काय. बरोबर. म्हणजे तुम्ही डिग्री कुठली घेतली? त्यानंतर म्हणजे एक थोडं डिग्री घेण्याआधी मी एक सांगेन, की 12वीला त्या क्लासमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर 71% मार्क्स जेव्हा मिळाले, तर त्याच क्लासेसमध्ये मला नॉन टीचिंग स्टाफ म्हणून काम करायची संधी मिळाली. अच्छा. हां, त्यामुळे माझं इकॉनॉमिक्स चांगलं झालं, की मी बरं. शिकवायला लागलो. अच्छा. हां, म्हणजे कॉलेज करत माझं एम-डी कॉलेज, जे भरत जाधव असतील, आपले जेवढे अंकुश चौधरी असतील, जेवढे सिद्धार्थ मराठी, जाधव. म्हणजे एम-डी कॉलेज म्हणजे बालेकिल्ला होता ओके. मराठी रंगभूमीचा, आणि तिथेच हा माझा क्लास होता. त्यामुळे सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी हे असं 2003 पासून माझं अर्थकारण चालू झालं. म्हणजे 16 जुलै 2003ला मला पहिला पगार मिळाला ₹1000 अरे बापरे. इथे. आणि त्या क्लासचे जे सर होते, ते शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे. अच्छा. हां, मग एका साइडला माझं कॉमर्सचं बॅकग्राऊंड, आणि एका साइडला ते सर शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करायचे, आणि त्यांचा तेच जो सर जे तुम्हाला मार्गदर्शन करतात. बरोबर. आणि झालं असं, की त्यांचा जो ब्रोकर होता, तेव्हा छोटे-छोटे ब्रोकर होते, कोठारी, मेहता. तर तो जो ब्रोकर होता त्याचं नाव होतं चौहान. चौहान. चौहान, आणि मी चव्हाण अच्छा. इथे. तर ते मला बोलायचे, ते सांगायचे, की आधी काय मेल वगैरे नव्हते. कॉन्ट्रॅक्ट नोट होत्या, त्या प्रिंटेड व्हायच्या, फॅक्सनी यायच्या. म्हणजे बाजार बंद झाला 3:30ला शेअर बाजार, की 5 वाजता त्या कॉन्ट्रॅक्ट नोट प्रिंट व्हायच्या, आणि मग ब्रोकर कॉल करायचा, की तुमच्या आजच्या कॉन्ट्रॅक्ट नोट आलेल्या आहेत म्हणून. मग त्याच्यात नफा तोटा ॲक्चुअल कळायचा. मग ते बोलायचे, "चव्हाण, जा त्या चौहानकडून तुझ्या कॉन्ट्रॅक्ट नोट घेऊन या." चौहान म्हणजे राजस्थानी, मारवाडी. बरोबर, बरोबर. ओके. आणि मग तिथे जायचो. मग ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट नोट मी रीड करायचो. आज 10,000 नफा झालाय, आज अच्छा. 5,000 नफा झालाय. असं शेअर बाजारचं प्रॅक्टिकली माझा संबंध तिथे आला, अच्छा. या ह्याच्यामध्ये. आणि त्याच नंतर एक 2 केस स्टडी झाल्या, ज्या मला हिट झाल्या इथे, की जसं सांगितलं, की सोन्या-चांदीच्या ह्याच्यामध्ये सुट्टी मिळाली, की अलौकिक नियम होता, की जाऊन मामाच्या ज्वेलर्समध्ये बसायचं बरं. इथे. मग तिथे कसं चाललंय, कारण क कायमस्वरूपी भाऊ, मावस भाऊ तिकडे, चुलत भाऊ तिकडे, सगळे तिकडे त्याच वाटेला जातायत. तर तिथे जाताना माझे बेंगलोरचे जे मामा आहेत, तर त्यांच्याच दुकानात असाच आपण बसलोय. असा एक व्यक्ती आला आणि तो बोलला, "प्रकाश भाई, मैं आपके 7 लाख रुपए नहीं दे सकता, लेकिन मेरे पास ये 3 लाख के कोलगेट के शेअर्स है. अच्छा. ये आप ले लो." तर माझे मामा जास्त शिकलेले नाही, गलाई व्यवसाय. ते बोलले, "बाबा, हे मला काही कळत नाही इथे, आणि हे काय मला नको म्हणून." आणि परत अर्ध्या तासाने त्याच्या मोठ्या भावाचा फोन आला, की "प्रकाश भाई, वो शेयर्स ले लो, वो ओरिजिनल शेयर्स है. इथे त्याच्या उसके पास आपके लिए देने को ₹1 भी नहीं है, उस शेयर्स के अलावा." मग माझ्या मामाने विचारलं, "अरे तू हेच काहीतरी शिकतोस, कॉमर्स-बिमर्स, हे खरं आहे का?" मी बोललो, "थांबा, मी माझ्या सरांना विचारतो." आणि मग तसं आम्ही ते कोलगेटचे शेअर्स फॅक्सनी पाठवले, आणि त्यांनी त्या चौहान ब्रोकरला विचारलं, तर ते बोलले, "हे ओरिजिनल शेअर्स आहेत. फक्त तुम्हाला काय करायचं, हे लवकरात लवकर नावावर करून घ्या." अच्छा. म्हणजे जसे एफ-डी पेपर मिळायचे, तसे ते पेपर होते. सर्टिफिकेट मिळायचं ते. हां, मग ते माझ्या मामांनी काय केलं, की ते शेअर्स बोलले, "हे मला काही कळत नाही. एक काम कर, उद्याच्या उद्या मुंबईला जा. तुझं पॅन कार्ड काढ." माझं 18 वर्ष पूर्ण झालं. "तुझं पॅन कार्ड काढ, हे तुझ्या नावावर ट्रान्सफर कर. काय खर्च येईल ते मी तुला देईन." ज्या दिवशी याचे 7.5 लाख रुपये होतील, त्या दिवशी फक्त मला सांग, काढून हे मला दे म्हणून. अच्छा. आणि तसं वयाच्या 18व्या वर्षी माझ्या नावावर ते शेअर्स आले. अच्छा. कोलगेटचे. कोलगेटची बर. इथे. ते 3-3.5 लाख रुपये व्हॅल्यू होती. बर. आणि तिथून शेअर बाजारचा सुवर्णकाळ पण चालू झाला होता बर, 2003 बर. नंतर. आणि मग मामा जसं त्यांना आठवण येईल तसं कॉल करायचे, आणि बँक ऑफ इंडियाने तेव्हा डीमॅट ची हीच उपक्रम Facility चालू सुरू केली. केला होता सगळ्या नॅशनलाइज बँकेने. तर त्यामुळे मग मला फोन करून विचारावं लागायचं, आणि मग मी ते चेक करायचो. असा पहिला कनेक्ट शेअर बाजारशी आला. त्यानंतर 2005-06 पर्यंत चालूच होतं, काहीतरी करायचं आहे, काहीतरी बरोबर. ह्या ह्याच्यामध्ये एका साईडला. मग मी डिग्री कुठली घेतली? बीकॉमची का बीकॉम बीबीएची? बीकॉमची बीकॉम घेतली. प्लेन बीकॉम, कारण Plain सांगायला कोणी नव्हतं, ओके. फक्त त्या ह्याच्यामध्ये. मग बीकॉम झाल्यानंतर करायचं काय?
मग तेव्हा माझे एक मामा आहेत, म्हणजे दोघं आहेत ते आणि ते आमच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने शिकले. मग वडील बोलले, "तू जा त्यांना जाऊन विचार काय करायचं म्हणून 2 वर्षात अजून काय शिकणार आहेस इथे?" मी त्यांना विचारायला गेलो, तर त्यांनी मला एक केस स्टडी सांगितली. तर ते बोलले, की त्यांचं नाव पण सांगतो, किशोर गिड्डे म्हणून. तर ते कस्टममध्ये खूप चांगल्या मोठ्या पोस्टला होते. तर बोलले, "माझ्या जीवनातली सर्वात मोठी चूक मी तुला सांगतो. 1994 माझ्या एका मित्राने आमच्या सगळ्या मित्रांना, जे आम्ही क्लास 1 ऑफिसर झालो होतो, बरं. त्यांना घरी जाऊन सांगितलं होतं, की इन्फोसिसचे शेअर्स घ्या." इन्फोसिस इन्फोसिसचे. IT टेक्नॉलॉजी मधली. बरोबर. म्हणजे ते ते जे व्यक्ती होते त्यांचे, तर बरोबर. ते इन्फोसिस म्हणजे सुधा मूर्ती आणि यांच्या राममूर्ती, नारायण मूर्ती नारायण मूर्ती. यांच्या परिवारातले होते. ओके ओके ओके. आणि मग त्यांनी कुठेतरी त्यांच्या कम्युनिटीमध्ये ते स्प्रेड केलं असेल. मग यांना वाटलं, की शेअर बाजार तर जुगार आहे. अच्छा. बरोबर. आणि ह्याच्याकडे आपल्याला काही जायचं नाही. तर ते बोलले, आम्हा दोघा भावांकडे तेव्हा 2-2.5 लाख रुपये स्वतःचे होते. म्हणजे शेअर मार्केट जुगार आहे ते हां. त्यावेळेस पासून आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये ठसलेलं आहे की हा बरोबर. जुगार आहे. बरोबर. त्याचं कारण मार्केटमध्ये जे सतत अप्स अँड डाऊन होत आहेत, बरोबर. 1000 पॉईंटनी खाली जात आहे, 700 पॉईंटनी वर येतंय, हे नेमकं जे प्रकरण आहे ते नंतर पुढच्या सेगमेंटमध्ये येस. तुम्ही सांगा. हां. मग त्यांनी सांगितलं, की हा बिलीफ घेऊन आम्ही फक्त 9,600 रुपयाची गुंतवणूक होती. अच्छा. ₹96 ला एक शेअर्स होता. 96 रुपये. ₹96 ला एक शेअर्स होता. IPO जसे आता आणि बाजारात येत आहेत वेगवेगळे. 1000 शेअर्स म्हणजे 9600. 100 शेअर्स. 100 शेअर. हां, 100 शेअर्स त्या पद्धतीने घ्यायचे होते आणि 9,600 ती आम्ही केली नाही. आणि आत्ता 2006 मध्ये म्हणजे 12 वर्ष झाली मी जेव्हा त्यांच्याकडे, आत्ता आमचं एक गेट टुगेदर झालं मुळशीला आणि तेव्हा आमचे 4 मित्र होते. त्या 4 मित्रांनी सांगितलं, की वाळवेकरमुळे आम्ही करोडपती झालो. अरे कसं म्हणजे त्यांनी ते शेअर्स खरेदी केले त्यांनी इन्फोसिस. हां, म्हणजे अशी एक साधारण स्टोरी त्यांनी इन्व्हेस्टमेंट. सांगितली आणि बोलले, आम्ही तेव्हा त्यामध्ये गुंतवणूक केली नाही. बरं. बरोबर. मग आणि त्यांनी मला सांगितलं, की आपल्या भागातली लोकं डाळिंब असेल, सोनं असेल या माध्यमातून चांगलं पैसा कमवत आहेत. पण गुंतवायचा कसा? तो वाढवायचा कसा? तो टिकवायचा कसा? हे माहिती नाही. तर तू एक काम कर. सेव्हिंग हे जे महत्वाचं आहे म्हणजे बरोबर. पहिलं अर्निंग आहे, Earning मिळवलं आहे. पाहिजे, Yes. ऍक्टिव्ह इन्कम. येस. अर्निंग केल्यानंतर सेव्हिंग केलं पाहिजे. बरोबर. पण सेव्हिंग नंतर जे ग्रोईंग आहे की बरोबर. गुंतवणूक आहे याचं ज्ञान नाही आपल्या बरोबर. लोकांना. आणि आपण पारंपरिक जो व्यवसाय करतोय बरोबर. सोन्याचा, डाळिंबाचा, बरोबर. बहुतेक वेळा त्यांचा कल त्याच्याकडेच आहे. हो, हो, हो. जातात. मग तो आपल्याला माहिती नाहीये, तर तू MBA फायनान्सला ऍडमिशन घे. अच्छा, बरोबर. तिथनं MB फायनान्स कडे जाण्याचा हां, निर्णय घेतला. MBA फायनान्सला घे. मग आपण ह्याच्यामध्ये काय करता येईल का आपण पुढे बघू. पण तू तुर्तास तर तुझ्याकडे 2 वर्ष आहेत, तर तू MBA फायनान्सला घे. Very आणि मग nice. तसं MBA फायनान्सला अच्छा. माझं झालं आणि काही गोष्टी लेट झाल्या, पण चांगलं झालं. म्हणजे तेव्हा मला हे पण माहिती नव्हतं, की MBA फायनान्ससाठी एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम असते आणि मग तुम्हाला कॉलेज मिळतं. पण अच्छा. जेव्हा मला हे सांगितलं गेलं, तेव्हा ऑलरेडी जून उजाडला होता. मग कुठे घ्यायचं? तर तेव्हाच पार्ट टाईम MBA आले होते अरे वा. इथे. आणि लकीली माझा 3 वर्ष त्या क्लासेसमध्ये शिकवण्याचा आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास होता. बरं. मग ICFI हैदराबाद युनिव्हर्सिटीनी काय केलं होतं, की मुंबई, पुण्यामध्ये कॉलेजबरोबर टायप केले होते आणि तिथे संध्याकाळी लेक्चर्स चालायचे अच्छा. इथे. मग त्याचा मला असा फायदा झाला, की ऑलरेडी आम्ही एक होतं, की मला सोन्या-चांदीमध्ये जायचं नव्हतं. हे माझं फिक्स झालं होतं. कारण 2 गोष्टीसाठी. एक तर मुंबई मला सोडायची नव्हती. बरं. बरोबर. कारण एक लहानपण तिथे गेल्यामुळे मुंबई सोडायची Attraction नव्हती. होतं. अट्रॅक्शन होतं. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये सोन्या-चांदीचं एवढं करेल एवढं भांडवल पण नव्हतं. बरोबर. बरोबर. आणि तिसरी गोष्ट एक कळाली, की जसं दादा तुम्ही दरवेळेला बोलत असता, की फिरता आलं पाहिजे. बरोबर. आणि एक कळालं होतं लहानपणीच, की आपल्याला फिरायला आवडतंय. आणि सोन्या-चांदीचा व्यवसाय केला तर तिकडे तुम्हाला अडकून काउंटर पडणार सोडता दुकानामध्ये. येत नाही. बरोबर आहे. मग बोललो हे आपल्याला काही जमणार नाही. पर्यटन असेल, प्रवास असेल. बरोबर. मग हे आपल्याला काही जमणार नाही. मग अडकून पडणार एकाच बरोबर. ठिकाणी. मग नवीन काहीतरी. आणि जसं अच्छा. हे माझे मामा आहेत किशोर गिड्डे, तर त्यांनी मला ती एक संकल्पना दिली, की आणि ऑलरेडी मी त्याच्यामध्ये कोलगेटचं उदाहरण बघितलं होतं. हो. कोलगेट ते आणि हां, ते एक सांगायला आवडेल, की कोलगेटचे ते 3 लाख रुपयाचे शेअर्स पुढच्या 3 वर्षातच 7.5 लाख रुपये अरे झाले. वा. बरोबर. बेस्ट रिटर्न. आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांनी कृष्णा खोरे बॉन्डमध्ये टाकले 95 सालचे पैसे. बरोबर. ते डबल व्हायला 10 वर्ष घेतले होते. सरकारचे बॉन्ड्स होते. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये. मग बरोबर. तो एक सेव्हिंग आणि याच्यामध्ये हे म्हणजे जे बोलतात, की स्टीव्ह जॉब्स बोलतात, की जीवनामध्ये तुम्ही कुठे असता ते कनेक्टिंग डॉट्स असतात. बरोबर. बरोबर. मग ते कनेक्टिंग डॉट्स मला हिट झाले. आणि मग कळालं, की बाबा चला आपण ह्या क्षेत्रामध्ये आहोत. आपल्याला नॉलेज आहे आणि हे नॉलेजवर पैसा कमवणारं क्षेत्र आहे.
अच्छा, इथे मी लोकांचं पण काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो. फायदा करून देऊ शकतो. आणि असा इन्फोसिस सारखा एखादा 10,000 चा अभ्यास करून जॅकपॉट जर मला लागला गुंतवणुकीच्या माध्यमातून, तर मी स्वतःचंही अर्थकारण मोठं करू शकतो. बरोबर. आणि हेच मी माझ्या पार्टनरला येऊन सांगितलं, कारण आमचं तोही त्याचाही पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. तोही खटाव ह्या तालुक्यातून आहे, पुसेसावळी, आणि त्याच्या भागातली खूप सारी लोकं ही पेंटिंग व्यवसायामध्ये, अच्छा, पेंटिंग आहे. पेंटिंग व्यवसाय म्हणजे जम्मू काश्मीर टू कन्याकुमारी, अरे म्हणजे बापरे! त्याचा मावस भाऊ आहे धनाजी वनवे म्हणून. जर तुम्ही त्याचं जर काम बघाल तर म्हणजे 5-5 करोडचे पेंटिंगचे ही कॉन्ट्रॅक्ट. नवीनच माहिती आहे महाराष्ट्राला. हो, हो, हो. मग ही हे आहेत. मग त्याची आई त्याला सारखं बोलायची, की "बाबा तुझे आजोबांकडे असे पैसे होते, तसे पैसे होते, चाळ होती." मग दोघांचं एक होतं, की आपल्याला पोलिसमध्ये पण जायचं नाहीये. अच्छा, बरोबर. कारण दोघांच्या वडिलांनी सांगितलं होतं, तुम्हाला पोलीस व्हायचं नाहीये. बरोबर. कुठेतरी व्हायचंय तर एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीसाठी जा. आणि मग काहीतरी वेगळं करायचंय. मग तेव्हा हे आम्हाला एक लाईट हाऊस मिळालं, एक दिशा मिळाली, की शेअर बाजार. ही बरोबर. 2 उदाहरणं होती. आणि शेअर बाजार तेव्हा तेजीच किंवा रिलायन्सचाच बोलबाला होता. मग तशी आम्ही त्याच्यामध्ये सुरुवात केली. मग तो बोलला, "मला काय एम-बी-ए फायनान्सला माझी इच्छा नाहीये. तू दुसरं मला काय सांग." आणि तसं तो मोतीलाल ओसवाल ह्या कंपनीमध्ये जॉबला लागला अरे वाह! इकडे. आता तुला मी जॉब करतो म्हणजे माझ्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज येईल, आणि तू एम-बी-ए फायनान्स तू थेरोटिकल नॉलेज कर. अच्छा, व्हेरी नाईस. अशी सुरुवात तिथून तुमचं झाली. चांगलं मैत्रीपूर्ण कॉम्बिनेशन झालं. बरोबर. आणि मग तुम्ही जी कंपनी सुरू केली, हां, I4 इन्व्हेस्टमेंट्स हां, प्रायव्हेट लिमिटेड, हां. तर त्याचं कसं काय सुरुवात झाली? नेमकी त्याची म्हणजे स्थापना त्याची कशी सुरुवात झाली? अशी झाली, की बोलतात ना, की गुरुवर्य चांगले मिळत गेले ओके. इथे. म्हणजे मी पार्ट टाईम एम-बी-ए होतं, तर माझं क्लासेस जे फिनान्शियल मॅनेजमेंटसाठी क्लासेस लावले होते हं. मुंबईमध्ये. तर तिथे शहा सर म्हणून होते. तर त्यांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं, की उद्यापासून क्लास चालू होईल. आज तुम्हाला जाऊन पहिलं डीमॅट अकाउंट ओपन करायचं. अच्छा. बरोबर. आणि त्या डीमॅट अकाउंटला ₹5,000 टाकायचे. एम-बी-ए फायनान्स शिकायचं आणि शेअर बाजारमध्ये पैसे टाकणार नाही, तर ते चालणार नाही. म्हणजे तसं डीमॅट अकाउंट ऑलरेडी कोलगेटच्या माध्यमातून होतं, पण ते इनॅक्टिव्ह होतं. आणि ते आम्ही चालू केलं. म्हणजे सकाळी शेअर बाजारातली ट्रेडिंग, बरोबर, आणि संध्याकाळी एम-बी-ए फायनान्सचे क्लास. अशा पद्धतीने 2006 ते 2008 वाह! आमची ट्रेडिंग चालू झाली. अच्छा. म्हणजे 6,000 सेन्सेक्स असल्यापासून 21,000चा जो सेन्सेक्स आहे तिथे. आणि आम्ही म्हणजे तिथे हौशे-नवशे गवशेच्या प्रकारामध्ये आणि ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी, आणि त्यामध्ये घरातून एक मिळालेलं छोटं-मोठं भांडवल, स्वतःचं काहीतरी भांडवल, असं आम्ही दोघांनी पण ₹1,00,000 भांडवल आमच्याकडे होतं. अच्छा. आणि त्या ₹1,00,000चेच आम्ही ₹5-6 लाख केले अरे वाह! व्हेरी नाईस. 2च वर्षामध्ये. आणि मग त्याचबरोबर म्हणजे तुम्ही डे ट्रेडिंग करत होता का लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट? तेव्हा आम्ही सगळं करायचो. म्हणजे नो फिलॉसॉफी इज फिलॉसॉफी, अच्छा. अशी आमची तेव्हा हे होतं ओके. इथे. पण त्याच्यातून पैसे मिळत होते. पण ते पैसे बरं. यासाठी मिळत होते, की शेअर बाजार तेजीत होतं. जसं पाऊस पडतो तेव्हा काँग्रेस उगवलं जातं, आणि बाकीचे पण झाडं असतात. ही जी मंदी आहेच व्यवसायामध्ये. तेजीमंदी आहे. आणि तसं आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवले. लोकांना पैसे कमवून दिले. ते कसे, की मी दिवसभर घरी असायचो. आम्ही एक कॉम्प्युटर घेतला दोघांनी ₹30,000 मिळवून बरं. इथे. आणि मी घरी ट्रेडिंग करायचो. मग पोलीस लाईनमध्ये जे मित्र होते, पी-एस-आय होते, हवालदार होते. मग त्यांना कळायचं, अरे महेश चव्हाण ट्रेडिंग करतोय, आणि क्युरिओसिटी होती. लोकं माझ्याकडे अकाउंट ओपनिंगला यायची. मग तिथे आम्ही त्यांचं अकाउंट, असे 70-80 अकाउंट आम्ही तेव्हा मॅनेज करत होतो अच्छा. इथे. म्हणजे आमचा व्यवसाय चालू न होता व्यवसाय चालू झाला होता. मग एक दिवशी माझा पार्टनर आला, मी आणि माझे भाऊ, मावस भाऊ वगैरे ते पण ट्रेडिंग करायचे, की आज आपला टर्नओव्हर किती झाला? तर आमचा 2 करोडचा टर्नओव्हर झाला होता. अच्छा. मी त्याला विचारलं, 2 करोड टर्नओव्हर ह्या मोतीलाल ओस्वाल ब्रोकरनी किती कमवले? तो बोलला ₹10,000. अच्छा. मी बोललो, ₹10,000 तर 22 दिवस मार्केट चालतं. मग ₹2,20,000 तर आपला फिक्स इन्कम ठरलेला आहे इथे. मग आपण कशाच्यासाठी थांबतोय याच्या? नाही, म्हणजे मोतीलाल ओसवालला कसे पैसे मिळतात? 1% 1.5% काय नेमकं चार्जेस? म्हणजे सिंपल कसं आहे, की ट्रान्झॅक्शनचे पैसे. हां, म्हणजे 1,00,000च्या, म्हणजे आता 0.10 आल्यामुळे, डिस्काउंट ब्रोकरेज आल्यामुळे ते खूप कमी झालंय. ओके. पण तेव्हा कसं होतं, की कमिशन मिळायचं. हां, कमिशन म्हणजे डे टू डे ट्रान्झॅक्शनला तुम्ही ₹100 एक लाखाचं ट्रान्झॅक्शन केलं हां. इथे, तर ₹500 ब्रोकरेज होतं. बरं. 0.5%. 0.5% ओके. इथे. मग ते त्या पद्धतीने, मग जेवढा मोठा 1 करोडचा जर झाला तर ₹5,000 इथे. मग तशा पद्धतीने ते कमिशन होतं. आता ते खूप कमी झालं. आणि मग आमचे काही दोघं भाऊ होते, ज्यांच्याकडे पैसा होता. म्हणजे आम्ही त्यांना शेअर बाजारातून ट्रेडिंग करून कमवून दिला होता. तर त्यांना आम्ही एक संकल्पना मांडली, एक बेसिक संकल्पना. आपण चौघामध्ये एक हे करू.
जो काही ब्रोकरेज तुमचा ब्रोकरेज होईल तो तुमचा आम्ही तुम्हाला देऊन टाकू. अच्छा. बरोबर. आणि माझा पार्टनर मनोज तेव्हा मोतीलाल ओसवालमध्ये जॉबला होता. नंतर तो HDFC मध्ये. तर त्याला 25,000 पगार होता आणि माझं MBA संपत आलं होतं, की आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला ₹25,000 पगार मिळेल. तर आम्ही काही भांडवल टाकत नाही. आमच्याकडे भांडवल पण नाही. इथे तुम्ही भांडवल टाका. हां. त्याच्या माध्यमातून जो ब्रोकरेज आहे तो तुम्हाला परत मिळेल आणि पहिले 3 वर्ष आपण चालू. आम्ही विदाऊट इन्कमवर राहू इथे आणि त्यानंतर आपण हे करू. तसं आम्ही सिद्धिविनायक इन्व्हेस्टमेंट म्हणून एप्रिल 2008ला आम्ही सुरुवात केली बरं. इथे आणि तेव्हा जी सुरुवात केली तेव्हाच जागतिक मंदी चालू झाली होती. बरं. किती साल होतं ते? एप्रिल 2008. नाही, मग ते वॉल स्ट्रीटला हं. जे काही प्रॉब्लेम झाला होता, अमेरिकेमधलं ते बरोबर. फेडरल बँकेचा इश्यू झाला होता. बरोबर. फेडरल बँक बुडाल्यामुळं बरोबर. जागतिक मंदी आली होती, त्याच्यामध्ये तुम्ही सापडला. हो, त्याच्यामध्ये तुमचा आम्ही व्यवसाय अडचणीत आला. बरोबर. म्हणजे तुम्हाला तोटा झाला. बरोबर. अच्छा, मग परत तुम्ही कमबॅक केलं. परत कमबॅक केलं, पण ते तोटा असा झाला म्हणजे आम्हाला कोणी गुरु नव्हता. बरं. बरोबर. आम्ही बिंदास म्हणजे ब्लाइंड रिस्कमध्ये धंदा चालू केला अच्छा. होता. आज त्या म्हणजे आठवलं तरी अंगावर काटा येतो. कारण आम्ही अशी गाडी चालवत होतो, की तेजीचं मार्केटमध्ये कसं बॅटिंग करायची आम्हाला माहिती होती. पण मंदीमध्ये रिव्हर्स गिअर कसा टाकायचा त्याचं हेच knowledge माहिती नाही आणि त्यामुळे आम्ही कधी दोघं 15-20 लाख रुपये नुकसानीमध्ये अरे गेलो बापरे, त्या काळामध्ये त्या काळामध्ये. मंदीमध्ये 15-20 लाख म्हणजे आजचे किती कोटीत झाला तो बरोबर. खेळ. म्हणजे एका बाजूला अशी परिस्थिती होती 2008ला माझे वडील रिटायर झाले. त्यांनी 36 वर्ष मुंबई पोलिसमध्ये काम केलं आणि त्या 36 वर्षामध्ये त्यांना ₹14,80,000 फंड मिळाला आणि मी 6 महिन्यामध्ये ₹15 लाख नुकसान करून बसलो अरे बापरे. यामध्ये. कुटुंबाची काय मनस्थिती होती यावेळेस? ॲक्चुअली कुटुंबाला हे माहितीच नव्हतं, अच्छा, माहित नाही की तुमचं. कारण दोघांच्या वडिलांनी सांगितलं होतं, की या शेअर बाजारात तुम्ही करताय, परंतु याच्यामध्ये आम्ही फक्त फ्रॉड करणारा ब्रोकर किंवा आत्महत्या करणारा ब्रोकर ह्या 2च बाजू बघितलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये करताय तर सांभाळून करा, की घरापर्यंत कोणी व्यक्ती आला नाही पाहिजे. नाही, आर्थिक साक्षरता किती गरजेची, फायनान्शियल इलिटरसी याच्या बरोबर. बाबतीत तुम्ही जो संकल्प आता सोडलेला हां. आहे, 1,00,000 लोकांना जागृत करण्याचा, जसं तुम्ही तोट्यात गेला, बरोबर. मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की नेमका तोच काळ आहे. हां. 2008-9 बरोबर. माझे जवळपास शेअर मार्केटमध्ये 1 कोटी रुपये होते ओके. आणि हे 1 कोटी रुपये डे टू डे ट्रेडिंग करणाऱ्या माझ्या एका नातेवाईकांनी हं. माझ्याकडून परवानगी घेतली हं. आणि त्याला मी सही करून दिली की तो रोज ते मार्केट ओपन झालं की शेअर घ्यायचे विकायचे घ्यायचे विकायचे आणि एक दिवस अचानक तो गायब झाला. हं. पुढे ते कुठं गेले काही माहित नाही, हं. पण माझे 1 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये बुडाले बरोबर. आणि हे बुडाल्यामुळं शेअर मार्केटच्या विषयावर मी बिलकुल थांबूनच गेलो. म्हणजे 1 कोटी रुपये 2008-9 बरोबर. या काळामध्ये बुडाले. बरोबर. दुसरं म्युच्युअल फंड घेण्यासाठी आमच्या बँकेने आग्रह धरला. हं. म्युच्युअल फंड पण घेतले आम्ही. हं. 25 लाख रुपयाचे म्युच्युअल फंड घेतले. बरोबर. त्यावेळेस 8-9 पर्यंत ते असं दाखवत होते की 24-25% रिटर्न होतं. बरोबर. पण नंतर असं झालं की 8-9 मध्ये ते मायनस मध्ये गेलं. म्हणजे बरोबर. 5 लाखाची रक्कम जवळपास 2.25 लाख रुपये झाली होती. बरोबर. ते 2.25 लाख मिळतात ते घेऊन सुद्धा आम्ही ते म्युच्युअल फंड विकून टाकले. काय आहे की शेअर मार्केट असेल, इंडेक्स फंड असेल, बरोबर. नंतर अनेक म्हणजे जे आपण म्युच्युअल फंड बरोबर. बरोबर जे आपल्याकडे आता इन्व्हेस्टमेंटच्या अपॉर्च्युनिटीज, बरोबर. नेमके त्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत हं. आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं? कारण असं आहे की अमेरिकेमध्ये शेअर मार्केटमध्ये 90% लोक पैसे बरोबर. गुंतवतात बरोबर. आणि भारतात हे फक्त 3% आहे. बरोबर. तर तुम्ही जरा नेमकं शेअर मार्केट त्याचा अभ्यास जो आहे तुमचा बरोबर. त्याच्याबरोबर आणि तुमच्या व्यवसायाबद्दल सांगितलं तर बरं होईल. येस. त्याच माध्यमातून जेव्हा हा नुकसान झालं आणि मग तेव्हा लक्षात आलं की आपल्याला कोणतरी गुरु असणं गरजेचं अच्छा, इथे आणि मग तेव्हा मेंटरशिप गरजेची आहे. मेंटरशिप गरजेची म्हणजे आहे. शिक्षणानंतर अनुभव आणि बरोबर. अनुभवाबरोबर मेंटॉर बरोबर. मार्गदर्शक गरजेचं आहे. बरोबर. नेमकं आजची तरुण पिढी काय करते, मी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतो की शिक्षणानंतर आपल्याला सर्व ज्ञान मिळाले आणि त्या व्यवसायात पडतात आणि तोट्यात येतात. तुमचाही अनुभव मला तसाच दिसतो. सेम त्याच पद्धतीने कारण पुस्तकी ज्ञान तुम्हाला काय कसं करायचंय ते सांगू शकतं पण कोणत्या परिस्थितीत नक्की काय करायचं हा, अनुभव बरोबर. महत्वाचा आहे. हा अनुभवाला आपण अनुभवाचा गुरु आहे. म्हणतो. बरोबर. म्हणून आज एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी 100 वर्ष लोक जात आहेत पण तिथे जे शेर्पा शेर्पा आहेत असतात, विदाऊट शेर्पा कुणालाही पाठवलं जात नाही. एव्हरेस्टवर पोहोचू शकत. येस त्याच्या मग तिथून जो सेटबॅक बसला आणि एक गुरु मिळाले त्या गुरूंनी म्हणजे माझ्यामध्ये जे किंवा आमच्यामध्ये दोघांमध्ये एक ज्या गोष्टी पाहिल्या की कुठे आम्ही चुका करतोय. पहिलं तर एक सांगितलं की तुम्ही तेजीच्या स्ट्रॅटेजी मंदीमध्ये वापरताय
अच्छा. बरोबर. दुसरी गोष्ट, जिकडे दुष्काळ आहे तिथे तुम्ही शेती करताय. म्हणजे जागतिक मंदी आहे आणि तुम्ही बोलताय की माझं मार्केट वर गेलं पाहिजे. बरोबर. बरोबर. आणि तिसरी गोष्ट, की जर म्हणजे त्या गुरूंनी मला सांगितलं, म्हणजे समीर सुर्वे म्हणून पथिक HRD इन्स्टिट्यूटचं हे होतं. त्यांचा एक कोर्स होता बिझनेस डेव्हलपमेंटचा आणि तिथे ते तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला म्हणजे स्वॉट एनालिसिस करायचे, काय होऊ शकतं, पॉसिबिलिटीज काय. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की जसं मी मगाशी माझा प्रवास सांगितला, ते बोलले, "तू खरंच MBA फायनान्स केलंयस का?" अच्छा. तर मी बोललो, "हां, केलंय." तर ते बोलले, शेअर बाजार खाली जातं तेव्हा सोनं चांदी वर जातं बरोबर. आणि तू तर सांगितलंस की तू तर सांगलीतला आहेस आणि तुझे खूप सारे रिलेटिव्ह, मग ती लोक डब्बा ट्रेडिंग करतायत, बरोबर. मग त्यांना तू व्हाईट म्हणजे डीमॅट थ्रू ट्रेडिंग मध्ये का नाही आणत आहेस? अच्छा. कमोडिटी मध्ये आलं होतं सोनं चांदी कमोडिटी त्यावेळेस. ट्रेडिंग मध्ये चालू कमोडिटी. एमसीएक्स चालू झालं होतं. ओके. 2006ला एमसीएक्स चालू झालेलं आहे अच्छा. इथे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणून. बरोबर. मग जिकडे सोनं म्हणजे RBI थ्रू जर तुम्हाला सोनं घ्यायचं आहे किंवा बुकिंग करायचं आहे, तर त्या साईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता बरोबर. डीमॅटमध्ये. आणि तो परत एक टर्निंग पॉईंट ठरला आणि तिथे आम्ही त्यातलं नॉलेज घेतलं, त्यातली एक्झाम पासआउट झाली आणि आता ठरवलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला गुरु बरोबर उतरायचं. मग तेव्हा एक पुस्तकी रूपी गुरु अच्छा. मिळाला, की जसं वॉरन बफेटला बघून शेअर बाजारात आलो इथे. पण वॉरेन बुफेटच्या गुरुचं सुद्धा पुस्तक आहे. बरोबर, इंटेलिजंट इन्व्हेस्टर इकडे. तर त्यावेळेला जॉर्ज सोरासचं ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज, म्हणजे जसं वॉरन बफेट हा इन्व्हेस्टमेंट मधले गुरु आहेत, बरोबर. बरोबर, आणि ट्रेडिंग मधले गुरु आहेत जगातले जॉर्ज सोरास. त्यावेळेस बरोबर. मग त्यांचं पुस्तक आम्ही वाचलं आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज आम्ही कमोडिटी ट्रेडिंगसाठी हे केल्या अच्छा. आणि त्या ट्रेडिंगचा फायदा म्हणजे 2-3 वर्षामध्ये जेव्हा मंदी होती आणि तिथून क्वांटिटेटिव्ह इझिंग हा प्रकार चालू झाला अमेरिकेमध्ये. म्हणजे काय, की गव्हर्नमेंट जास्त करन्सी प्रिंट करतं आणि ते करन्सी प्रिंट केलं जातं आणि ते दिलं जातं शाश्वत व्यवसाय किंवा शाश्वत ट्रेडिंगसाठी. म्हणजे समजा कमोडिटी ट्रेडिंग, सोनं चांदी हे शाश्वत आहे बरोबर. इथे. त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर वाढायला लागले, जसे आता वाढते इथे. आणि मग त्या ट्रेडिंगचा फायदा आम्हाला असा झाला, की जवळपास 2-3 वर्षातच आम्ही 50-60 लाख रुपये त्याच्यावर कमवले. अरे वा. यायचे 15-16 लाख रुपयाचं नुकसान नंतर नुकसान 50-60 50 कमोडिटीमध्ये. कमोडिटी पण कमोडिटीमध्ये नुसतं सोनं चांदी नसतं. नसतं. ज्वारी, बाजरी, सगळं, गहू, सगळं. तांदूळ बरोबर. सगळ्या कमोडिटीज येतात बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रकार आहेत, की प्रिशियस कमोडिटी, हां. बेस मेटल्स Base आहेत, metals कॉपर आहेत. वगैरे वगैरे. बरोबर. त्याचबरोबर Raw material सगळं. रॉ मटेरियल, Okay. ऍग्रिकल्चर कमोडिटी, आणि ह्याच्यामध्ये Agriculture. जबरदस्त व्यवहार त्याच्यावर चालतात. चालतंय. येस. नेमकं शेअर मार्केट काय, म्हणजे तुम्ही शेअर मार्केटची स्थापना अमेरिकेमध्ये झाली असं म्हणता. त्याच्या अगोदर कुठं पोर्चुगीज लोकांनी सुरू बरोबर. केलं. थोडा त्याचा इतिहास सांगता का? कारण किती काळ झालाय शेअर मार्केट जगाला आणि भारताला बरोबर. माहिती होऊन. थोडासा आढावा घेतला तर बरं होईल. बरोबर. शेअर बाजारचा जर तुम्ही इतिहास जर बघायला गेला तर सगळ्या प्रेक्षकांना सांगेन, की 16व्या शतकामध्ये बरं. इथे 16व्या शतकात 16व्या शतकाच्या छत्रपती याच्यामध्ये. शिवाजी महाराज. हो हो हो. बापरे. 16व्या शतकात हे जे अगेन महाराजांशी पण त्याचा कनेक्ट असेल, कारण 16व्या शतकात जी व्यापारी लोक होती बर. इथे, त्यांनी ही सुरुवात केली आहे सुरुवातीला, की जेव्हा एखादा म्हणजे असं आपण ऍम्स्टरडॅमला पहिलं झालं. बरोबर Okay. बरोबर इथे, की जेव्हा एखादा कंटेनर कुठे आपण पाठवायचा बोलतो, की माझा माल एवढाच आहे, तर आपण एक 10 जण शोधतो, की चला 10 जणांचा माल एखादा एक्सपोर्ट कंटेनर, आज सगळ्या कम्युनिटी त्या पद्धतीने बरोबर, करतात. बरोबर. तर त्या पद्धतीने की बाबा चला माझी तर कॅपॅसिटी नाही, तर आपण दोघांनी एकत्र येऊन अच्छा. हे करूया पार्टनरशिप पार्टनरशिप. तर मग तसा तो शेअर चालू झाला. आणि शेअर म्हणजे काय, की जसं आज आपण साखर कारखान्याचे शेअर्स घेतो, सहकारात तसं- ते शेअर घेतात. बरोबर, महाराष्ट्राला सहकाराची पार्श्वभूमी आहे आणि आपल्या सहकारावर आज अमूल सारखं मॉडेल उभं राहिलेलं आहे. बरोबर. महाराष्ट्रात जवळपास 240 साखर कारखाने, दूध संघ, कुक्कुट पालन, सूत बरोबर. गिरण्या, केवढं मोठं बरोबर. शेअर मार्केट सारखं. पण सहकारातला शेअर येतो. बरोबर, म्हणजे आज गव्हर्नमेंटचा त्याला पाठिंबा आहे. बरोबर. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे कोणी पैसेवाले आहेत त्यांच्या आई वडिलांकडे साखर कारखान्याचे किंवा सूत गिरण्यांचे तरी शेअर्स आहेत. तेच शेअर बाजार जेव्हा शेअर बाजार म्हणजे मार्केटमध्ये असतं, जसं आज गुलटेकडीला आपल्या समजा भाजीपाल्याचं मार्केट असेल, बरोबर. बरोबर, कुठे टेक्सटाईल मार्केट असेल, कुठे मच्छीचं मार्केट असेल, अच्छा. तसं शेअर बाजाराचं ट्रेडिंग होण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार. ओके. पण त्याचा इतिहास काय आहे मग? अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटवर कधी झालं ते? बरोबर. 16व्या शतकात तिथे जनरल चालू झालं आणि ह्याला
प्रॉपर स्वरूप प्राप्त झालं 18व्या शतकाच्या स्टार्टिंगला आणि न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. पहिलं जगातलं तिथे जगातलं पहिलं. ओके. आणि तेव्हा जवळपास एक 22 एक स्टॉक ब्रोकर होते आणि त्यांनी सुरुवात केली. बरं. आणि जगाच्या पूर्ण स्टॉक मार्केटचं एक मध्यवर्ती काहीतरी 1772 वगैरे असं काहीतरी साल आहे ते. हा बरोबर 18व्या शतकाच्या सुरुवातीला ओके. इथे. आणि तिथून सुरुवात झाली आणि आपल्या भारतामध्ये 1878च्या आसपास वगैरे म्हणजे सुरुवात झाली. ब्रिटिश काळामध्ये झालं. ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे सुरुवात झाली. स्टॉक एक्सचेंज ब्रिटिश काळात उभं राहिलं. बरोबर. अरे वा. हार्मोनी सर्कल जे आज तिथे आहे एशियाटिक लायब्ररीच्या समोर ओके. इथे, तर तिकडे पिंपळाच्या झाडाखाली हे सगळे व्यवहार जमायचे. चालायचे. अरे वा. इथे. आणि तेव्हा फक्त एक ते 2-3 तासाचं स्वरूप होतं. बरोबर. सकाळी 9 वाजता तिकडे ते जमायचे आणि 9 तासात समोरासमोर व्यवहार व्हायचे. जसं आज आपण बघतो की पिंपरी चिंचवड असेल किंवा नाक्यावर जशी आज सकाळी रोजंदारी करणारी लोक येतात, मुकादम येतात, आज मला 100 लोक पाहिजेत या बरोबर. ह्याच्यामध्ये आणि ते घेऊन जातात. अच्छा. त्या पद्धतीने हे सकाळी हार्मोनी सर्कलला सुरुवात झालं. व्हायची त्या पद्धतीने. ओके. आणि आज ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून तिथे आहे बरोबर. याच्यामध्ये. किती स्टॉक एक्सचेंज आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, म्हणजे देशामध्ये किती स्टॉक हा एक्सचेंज? ही खूप चांगला प्रश्न विचारला दादा याच्यामध्ये, की अजून लोकांना वाटतं फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजच. पण मुंबईतच जवळपास ICX म्हणून स्टॉक एक्सचेंज आहे. पूर्ण भारतभरामध्ये आत्ताच्या घडीला एक 26 स्टॉक एक्सचेंज आहे. 26 स्टॉक एक्सचेंज आहेत. आणि त्याच्यामध्ये पुणे स्टॉक एक्सचेंज आहे, सुरत स्टॉक एक्सचेंज आहे, बेंगलोर स्टॉक एक्सचेंज आहे. फक्त झालंय काय की जे काळानुरूप ट्रेडिंगमध्ये डिजिटलाइज न झाल्यामुळे हे सगळे स्टॉक एक्सचेंज आता बंद करायचे आणि गव्हर्नमेंटनी पण सेंट्रलाइज करण्याच्या माध्यमातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे तर तिथे कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. 2 प्रकार दिसतात, एक निफ्टी आणि बरोबर. दुसरं सेन्सेक्स. सेन्सेक्स. बरोबर. आता हे सेन्सेक्स आणि निफ्टीतला फरक काय आहे नेमका? ह्याच्यातला एक सिंपल सांगतो, म्हणजे हा. सेन्सेक्स आणि निफ्टी म्हणजे काय, हे निर्देशांक जे दिसत आहेत येस. हे नक्की म्हणजे काय. बरोबर. तर ह्याच्यामध्ये एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला देतो, की जसा एखाद्या मुलाला आपण विचारतो की अरे किती मार्क्स मिळाले तुला, हम्म. तर तो बोलतो 60% मिळाले. एखादा विद्यार्थी बोलतो मला 95% मिळाले. तर एवढं जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कळतं की या व्यक्तीची कुवत काय आहे, बरोबर. शैक्षणिक कुवत काय आहे, किंवा त्याची बुद्धिमत्ता काय आहे. बरोबर. तसंच हे निर्देशांक जे आहेत, जसं 1979ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं जे आज आपण निर्देशांक 84-85 हजारवर आहे, बघतो. तर त्याचं इंडेक्सेशन केलं गेलं आणि ते 100 रुपये किंमत पकडली गेली. 1980 ला 100 रुपये 100 रुपये. सेन्सेक्स 100 रुपये होता. बरोबर. म्हणजे आजपासून जवळपास 45 वर्ष. बरोबर. ओके. ते आता 45 वर्षामध्ये 84,000 रुपये, म्हणजे 84. 100 रुपयाला जर तुम्ही त्यावेळेस शेअर घेतला असता तर बरोबर. त्याची आजची व्हॅल्यू 84,000 रुपये होती. बरोबर. ओके. मग सेन्सेक्स मध्ये ज्या 50 कंपन्या आहेत, बर. बरोबर, इथे तर त्या ज्या 30 कंपन्या ज्या आहेत इथे, त्या 30 कंपन्यांचं इंडेक्सेशन वारंवार केलं जातं, अच्छा. ऍव्हरेज काढ. ऍव्हरेज केला ओके. जातो. आणि मग त्याच्यानुसार जी आली संख्या जी आहे ती 85,000. म्हणजे जर त्यांनी एखाद्याने 100 रुपये तिथे लावले असते आणि कालांतराने ते पैसे आज 85,000 रुपये झाले असते. बरोबर. म्हणजे जसं आपण मगाशी बोललो की Multiply. 65% आणि 95%, तर लगेच कळतं की बाबा याची बुद्धिमत्ता काय आहे. तर सेन्सेक्सचं पण डेली कॅल्क्युलेशन, मंथली कॅल्क्युलेशन, इयरली कॅल्क्युलेशन. आणि याच्यामध्ये पण एक गंमत आहे की हा शब्द कुठून आला, सेन्सेक्स कुठून आला? सेन्सेक्स तर सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह इंडेक्स बरोबर, म्हणून तो सेन्सेक्स. अच्छा. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक निफ्टी जो आहे निफ्टी. तो NSE चे 50 शेअर्स, बर. म्हणजे NSE आणि 50 बर. निफ्टी असा हा शब्द आलेला आहे. हे सेबी काय, सेबी जे आहे हे पण अगेन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने, की हे पण खूप महत्वाचं आहे. जेव्हा हर्षद मेहता स्कॅम झाला तेव्हा गव्हर्नमेंटला लक्षात आलं हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे थांबणारच नाहीये. बरोबर. आणि त्याच्यामुळे फक्त RBI कुठे कुठे कंट्रोल करणार. बरोबर. मग तेव्हा सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, सिक्युरिटी एक्सचेंज Exchange बोर्ड Board ऑफ of इंडिया, India हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अर्थ खात्याने ते स्थापन केलं. बरोबर म्हणजे आपली जी रिझर्व्ह बँक आहे बरोबर त्याच्याशी संबंधित त्याच्या अंडर. ओके. म्हणजे रिझर्व्ह बँक, त्याच्यावर अर्थ खातं, बरोबर आणि पूर्ण गव्हर्नमेंट कंट्रोल आहे सेबीचा. बरोबर. सेबीच्या अंडर आता सेन्सेक्स पण येतं आणि
नेफ्टी हे पण सगळे कंट्रोल बाय येस त्यांना कंट्रोल बाय गव्हर्नमेंट. येस त्यांना ओके सगळ्यांना रजिस्ट्रेशन आहे, त्या सगळ्यांचं ऑडिट होतं, ओके त्या सगळ्यांना एक नियमावली दिलेली आहे. जे बरोबर कुठे नव्हतं ते 1992 साली झालं. सेम तसंच की जसं त्यानंतर IRDA स्थापन झालं, बरोबर. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ओके असे वेगवेगळे मग PPF साठी PFRDA आलं बरोबर बरोबर या पद्धती. मग सेबी जे आहे ते सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन रिलेटेड जी काही नियमावली आहे, दर 15 दिवसाला नवीन सर्क्युलर त्याच्यामधून हे म्हणजे निघतात. गव्हर्नमेंटचं पूर्ण नियंत्रण आणि लक्ष आहे या सगळ्या Yes, प्रक्रियेवर. yes. म्हणजे शेअर मार्केटवर पूर्ण गव्हर्नमेंटचं लक्ष आहे. बरोबर. मग असं असताना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये स्कॅम, आपण हर्षद मेहताचा स्कॅमचं प्रसिद्ध आहे. बरोबर. मला आठवतो तो स्कॅम. अनेक जिल्हा बँका, अगदी माझ्या संबंधित मी ज्या कॉलेजला शिकायला होतो कराडमध्ये, तिथली एक बँक त्याच्यामध्ये अडचणीत आली बरोबर. होती. अनेक बँका त्याच्यामध्ये अडचणीत आल्या. हर्षद मेहता स्कॅम नंतर हम्म. खऱ्या अर्थाने शेअर मार्केटची प्रचंड मीडियामध्ये चर्चा झाली. बरोबर. आता अलीकडे आपल्याकडे टीव्हीचे चॅनल चालू आहेत, पॉडकास्ट चालू आहेत. म्हणजे बरोबर. शेअर मार्केटचा अवेअरनेस आहे, तरी ते 3% वर जात नाही. गुंतवणूक करायला तयार नाही लोक. मला प्रश्न असा पडतो की लोकांच्या डोक्यामध्ये ह्या स्कॅममुळं किंवा काय आहे की काही ट्रेडर्स डे टू डे ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांकडून प्रचंड पैसा बरोबर, घेतात बरोबर. आणि मग त्यांची फसवणूक होती. असं नाही म्हटलं तर महिना 2 महिन्यातनं आपल्याला कळतं. काही फायनान्स कंपनी असतात बरोबर. जे म्हणतात की आम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतो, तुम्ही आमच्याकडे पैसे द्या. बरोबर. तर ह्या सगळ्या फसवणुकी होतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की जर डे टू डे ट्रेडिंग सोडलं, बरोबर. लॉंग टर्म इन्व्हेस्ट. इन्व्हेस्टमेंट बरोबर. आणि कंपाऊंडिंग हम्म. कंपाऊंडिंग बद्दल आपल्या लोकांना ज्ञान नाही. नेमकं शेअर मार्केट जे आहे हम्म. ते शॉर्ट टर्म गेन साठी आहे का लॉंग टर्म त्याच्यात राहायला पाहिजे. आणि कंपाऊंडिंग नावाचा शब्द सतत येतो. बरोबर. हे आपण जरा सांगताल का, नेमकं शेअर Yes. मार्केटचं कंपाऊंडिंग काय बरोबर. आणि शेअर मार्केटच्या विश्वासार्हतेबद्दल जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेले ते पण जरा स्पष्ट करा. हे सांगताना मी एक गोष्ट सांगेन की माझ्या आयुष्याची 6 वर्ष याच्यात वेस्ट केली. बापरे. हा विषय, हा तुमच्या समजून घ्यायला. प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायला, त्या मार्केटमध्ये असताना, अच्छा. म्हणजे बाहेरून बघून नाही, त्या शेअर बाजारामध्ये असताना मला वॉरन बफेट पासून जॉर्ज सोरास, अच्छा. म्हणजे मी वॉरन बफेटांना समजून शेअर बाजारामध्ये आलो. वॉरेन बफेचे एक पार्टनर पण आहेत चांगले, बऱ्याच लोकांना नाव चार्ली माहित नाही. मंगर, चार्ली मंगर, त्यांचं पण हा. पुस्तक आहे. त्यांचंही पुस्तक. वॉरेन बुफेटचं पण इन्व्हेस्टर साठी पुस्तक बरोबर, आहे. बरोबर. ओके. तर जेव्हा मी शेअर बाजारात आलो, जसं सांगितलं की कोलगेटची केस स्टडी समजली, मी इन्फोसिसची केस स्टडी समजली, अशा केस स्टडी माध्यमातून मी लोकांना श्रीमंत करायला आलो. पण जेव्हा ऍक्च्युअल मी शेअर बाजारात घुसलो तेव्हा मी जॉर्ज सोरास झालो, अच्छा. ट्रेडर झालो. ट्रेडर. म्हणजे एक लक्षात घ्या, मला जसं आपण पुराण काळात बघितलं की आपण एक मनुष्य हा शिकारी पहिला करायचा, बरोबर, आणि नंतर तो शेती करायला लागला, तो बरोबर. एका ठिकाणी स्थिरावला. बरोबर. ट्रेडिंग म्हणजे रोज शिकारीला जाण्यासारखे, अच्छा. बरोबर, आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेती केल्यासारखे. आता हे ट्रेडिंगचा जो माझा एक प्रश्न आहे तो की सेन्सेक्स तो सतत वर खाली जात असतो. बरोबर. कधी 1000 पॉइंट्सनी पडतो, कधी 1000 पॉइंट्सनी वर जातो. बरोबर. त्याचं कधी कारण सांगितलं जातं की बरोबर. रशिया आणि युक्रेनचं युद्ध बरोबर. असेल की मध्य गल्फ कंट्री बरोबर, म्हणजे जे मध्ये चालू आहे, समजा बरोबर. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध असेल बरोबर. किंवा भारत पाकिस्तानचं मध्ये झालेलं युद्ध असेल, याचा आणि व्यवसायाचा काय संबंध आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जागतिक जे काही स्थित्यंतर होतात त्याचे परिणाम, आणि मुख्यतः राजकीय. म्हणजे समजा आपलं देशामध्ये निवडणुका आल्या, बरोबर. सरकार बदललं, जसं ट्रम्प सरकार आलं तिथं, तर तिथला सेन्सेक्स खाली गेला. नेमकं राजकीय भूमिका किंवा राजकीय स्थित्यंतर बरोबर. किंवा युद्ध याचा संबंध शेअर मार्केटशी का लावला जातो? एक सिंपल गोष्ट एक सांगतो आपल्या याच्यामध्ये की दक्षिण मुंबईमध्ये जे टॅक्सीवाले आहेत, अच्छा. बरोबर, तर ते बघतात आज संध्याकाळी सेन्सेक्स जर प्लस मध्ये असेल अच्छा. तर ते बोलतात आज आम्हाला चांगली भाडी मिळेल, हो. बरोबर, आणि जर सेन्सेक्स प्लस मध्ये असेल तर ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इथे खाली येऊन थांबतात. अच्छा. कारण आज जर लोकांनी पैसे कमवले असतील तर कदाचित तो जो तिथे काम करणारा आहे किंवा जो ब्रोकर आहे किंवा काय आहे, तर तो अंधेरीला राहत असेल, ठाण्याला राहत असेल, तो टॅक्सीनी तर तो टॅक्सीने घरी जाईल, नाहीतर लोकल वापर. बरोबर. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे अच्छा, चांगलं की उदाहरण आहे. सांगायचं तात्पर्य आहे की बाजारातले जे चढ उतार आहेत, चढ आज उतार. जर समजा रिलायन्सचा रिझल्ट लागला आणि बरोबर. रिलायन्सचा रिझल्ट समजा 100 करोड प्रॉफिटचा येणार होता आणि तो जर आला 200 करोड प्रॉफिटचा, तर हा 100 करोड प्रॉफिट म्हणजे गुंतवणूकदाराच्या
त्यांच्या खिशात पैसा हा खेळणार आहे किंवा त्यांना डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. तर सेन्सेक्स म्हणजे काय? सेन्सिटिव्ह इंडेक्स. म्हणजे आज बोललं जातं की 9:15ला मार्केट चालू होतं, पण ॲक्चुअल ट्रेडरसाठी, ॲक्चुअल ब्रोकरसाठी तो सकाळी 7 वाजल्यापासूनच जागतिक न्यूज घेऊन बसला असतो बर इथे. कारण जर उद्या फेडरल रिझर्व्हमध्ये जर समजा तिथे त्यांनी काही रेट कट केले, तर तो जो पैसा फॉरेन इन्व्हेस्टरचा फिरतो, अच्छा मग तो भारतात येणार का? बरोबर. ह्याच्यामुळे शेअर बाजार हा सेन्सिटिव्ह इंडेक्स यासाठीच बोललं अच्छा जातं, सेन्सिटिव्ह की इंडेक्स तिथे डोनाल्ड ट्रम्प काल रात्री काय बोलले, तर त्याचा परिणाम इथे बघायला मिळतो. नक्की नक्की विको म्हणजे एक सांगायला आवडेल, की विको कंपनीचे पेंढारकरांना मला भेटण्याचा योग आला होता 2013-14 मध्ये आणि जस्ट मी त्यांना बोलताना विचारलं, की एवढी तुमची चांगली कंपनी आहे, पण शेअर बाजारात लिस्टेड नाहीये. बरोबर. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की माझी कंपनी छोटी राहिली तरी चालेल, पण कुठे अमेरिकेत काहीतरी होणार आणि त्यामुळे माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन कमी होणार. बरोबर. म्हणून मला शेअर बाजारामध्ये यायचं नाहीये. पण सांगायचं तात्पर्य आहे, की शेअर बाजार म्हणजे आज जगामध्ये जे अर्थकारण झालंय त्याचा आरसा म्हणजे शेअर बाजार. आता तुम्ही ते विकोचं उदाहरण सांगितलं म्हणून मला त्याच्यात एक विषय पुढे न्यायचा आहे हं. की आता एक नवीन स्टार्टअपचं फॅड आलेलं आहे बरोबर. आणि नंतर आयपीओ काढायचा स्वतःचा, हां. नवीन आयपीओ लॉन्च करायच्या. बरोबर. हे जे आलेले आहे हे ओव्हर व्हॅल्यूड गोष्टी सुरू आहेत. म्हणजे बरोबर. आयपीओ नोंदवताना सुद्धा ओव्हर व्हॅल्यूड दाखवतात, बरोबर. स्टार्टअपचं सुद्धा ओव्हर व्हॅल्यूड आहे आणि त्याच्यावर तुम्ही काही लेखमाला चालवली होती. हो, हो. लोकांच्या याच्यातनं फसवणूक होती असं वाटतं तुम्हाला? बरोबर आणि लोकं काय होतात फोमो फॅक्टरमध्ये आहेत. अच्छा फोमो म्हणजे काय? एखादा मूव्ही आला, सगळेजण बघायला जातात, स्टेटस टाकतायत, मग ही फॅमिली गेली बघायला, मग मला पण जायचंय. बरोबर बरोबर. हे लोकांचं एक आलेलं आहे इथे. मग तसंच जेव्हा एखादा आयपीओ होतो, तर लोकांना वाटतं ही संधी माझ्याकडून सुटते की काय? बरोबर मग त्याच्यामुळे काय, की ही संधी घेतली पाहिजे. आयपीओमध्ये इन्व्हेस्टमेंट ही संधी आहे. पण खरंच ह्याच्यामध्ये पण जगातला श्रीमंत व्यक्ती प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेट परत बोलतात, की एखादं बाळ जन्माला येणार आहे, तर ते जन्माला यायच्याच आधी मी कसं सांगू हे खेळाडू होणार आहे, की आर्टिस्ट होणार आहे, की काय होणार आहे? त्याचं करिअर पुढे काय असणार? बरोबर. मग आयपीओ तसं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा डीप स्टडी आहे का? बरोबर बरोबर. म्हणजे सिंपल सांगायचं सेक्टर वाईज जे असतात बरोबर. मग त्याच्यामध्ये मी सांगेल एक बदमाश कंपनी म्हणून मूव्ही आला होता आणि त्या मूव्हीमध्ये ते वेगवेगळे फ्रॉड दाखवलेले आहेत. बरोबर तर ते एक मित्र असतात, तर ते काय करतात, की फ्लॅट घेतात, खरेदी करतात 10 लाखाला आणि फ्लॅट नाही प्लॉट आणि 10 लाखाला खरेदी करतात. त्यांच्यातला तो एक मित्र तो घेऊन 15 लाखाला खरेदी करतो. बरोबर. दुसरा येतो ते 20 लाखाला खरेदी करतो. म्हणजे इंटरनल ओव्हर ट्रान्झॅक्शन प्राइसिंग बरोबर ओव्हर प्राइसिंग. आत्ताच्या घडीला आयपीओमध्ये हेच झालंय, की विश्वासार्हताच राहिलेली नाहीये आणि जे गुंतवणूकदार आता जर समजा शेअर म्हणजे काय, की मला कोणतरी पार्टनर पाहिजे जो माझ्या कंपनीमध्ये पैसा लावेल. पण आज झालं असं आहे, की ₹10 चीच गोष्ट ₹1000 ला विकली काढली जाते म्हणजे त्यालाच मूर्ख बनवलं जातंय. बरोबर बरोबर म्हणजे बोलतात ना फ्रीमध्ये एखादी गोष्ट भेटते तर तुम्हीच कस्टमर आहात. तुम्हीच प्रॉडक्ट आहात त्यामध्ये. तर इथे ओव्हर व्हॅल्युएशन होतंय. त्यामुळे नॉर्मल गुंतवणूकदारांनी पहिलं हे जाणून घेणं गरजेचं आहे. जर समजा मला आज मोबाईल घ्यायचा आहे बाजारात जाऊन, तर एक 15,000 मध्ये पण चांगला मोबाईल येतो. iPhone 1.5 लाखाला भेटतो. बरोबर पण iPhone हा जगातला नंबर 1 ब्रँड आहे. म्हणजे Apple हा ब्रँड आहे म्हणून मी ते ₹1.5 लाख देतोय. जसं आज Innova 30-40 लाखाला भेटते. बरोबर. पण डिफेंडर घ्यायचं झालं तर मला 90 लाख हे जस्टिफिकेशन आहे, हा. की ही गाडी कायला मिळते. पण हे इथे जस्टिफिकेशन लोकांना माहिती नाहीये आणि मग सामान्य लोकांच्या माथी हे शेअर्स मारले जातात. आता हे जे स्मॉल कॅब हम्म. मिड कॅब हम्म. आणि अजून ते काय असतं तुमचं बरोबर. ते काय नेमकं कसे सेक्टर आहे ते स्मॉल कॅब मिड कॅब आणि त्याच्यानंतरचं हा. कसं असतं? ह्याच्यावर जाण्याआधी मी एक सांगेन, की जी मला त्याच्यामधून एक हे मिळाला, की ह्या शेअर बाजारामध्ये करताना मी लॉसमध्ये गेलो. अच्छा तुम्ही बरोबर. लॉसमध्ये मी गेले. लॉसमध्ये कारण मी ट्रेडिंगच करत होतो. करत. रोज उठून शिकारीला जायचो. हा, रोज बरोबर. कॉम्प्युटर बसायचं. बरोबर आणि त्याच्यामध्ये नुकसानीत गेलो. कारण नियम नव्हते, काय नव्हते. त्यानंतर कमोडिटीमध्ये आलो. कमोडिटीमध्ये चांगला पैसा कमवला आणि तो जो पैसा कमवला इथे, तेव्हा परत पैशाची धुंद आली. धुंदी आली. धुंद नाही, धुंदी आली आणि मग काहीही घ्या. एका वेळेला 50,000, 20,000 रुपयाची शॉपिंग करा. बापरे. मग तेव्हा लक्षात आलं, की एक रतन टाटांचं वाक्य मी 2012 मध्ये ऐकलं आणि त्या ह्याच्यामध्ये असं होतं, की म्हणजे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काय करायचंय, तर आज अमेरिकेत काय चाललंय ते बघा. पुढच्या 5 ते 10 वर्षात ते भारतामध्ये
येणार आहे. आपण 5-10 वर्षे अमेरिकेपेक्षा मागे आहे. बरोबर. आता तो डिफरन्स खूप कमी झालेला आहे. अच्छा. ते 1-2 वर्षावरच आलेलं आहे आता अच्छा, बरं. इथे. असा एवढा ही 2012ची गोष्ट बघ. ओके. मग तेव्हा मी थोडं ॲनालिसिस केलं, की मी आता ट्रेडिंग करतोय इथे. तेव्हा आपल्याकडे काही नव्हतं, तेव्हा 14-15 लाखाचा लॉस झाला. आता आपल्याकडे 50-40 लाख रुपये आहेत मी आणि माझा पार्टनर पकडून. इथून पुढचा लॉस आपण सहन करू शकतो का? बरोबर. बरोबर. मग तेव्हा लक्षात आणि तेव्हा हे रतन टाटांचंही आलं. मग तेव्हा लक्षात तेव्हा काय म्हणले होते रतन टाटा? रतन टाटा हे बोलले होते, की तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे भविष्यात काय करायचंय पुढच्या 10 वर्षात. तर अमेरिकेत त्या क्षेत्रात काय चालू आहे ते बघा. अनालिसिस केलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे त्याचा. बरोबर. म्हणजे पहिलं तर त्यांनी सांगितलं, की अमेरिकेत काय चालू आहे ते बघा. आणि मग तेव्हा मी बघितलं, की अमेरिकेमध्ये शेअर बाजार कसा चालतोय. बर. तिथे गुंतवणूकदार कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतायत. तर तेव्हा लक्षात आलं, की अमेरिकेमध्ये जर एखाद्याला ट्रेडर बनायचं आहे, तर त्याला 2 एक्झाम द्याव्या लागतात. अच्छा. बरोबर. इथे आपण इथे काय करतो, लोकांचे पैसे घेतो आणि डायरेक्ट त्यांना ट्रेडिंगमध्ये टाकतोय इथे. आणि दुसरी गोष्ट लक्षात आली, अमेरिकेमध्ये वेल्थ मॅनेजमेंट आपल्याकडे अशी परीक्षा आहे का आता? अजून नाहीये, पण नाही. आत्ताच गेल्याच महिन्यात आलेल्या आरबीआयच्या सर्क्युलर ओके. सेबीच्या सर्क्युलरनुसार त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि 1-2 वर्षामध्ये आपल्याकडेही त्या एक्झाम येतील. कारण जे ट्रस्टेड ट्रेडर्स आहेत त्यांना चांगलं नॉलेज शेअर मार्केटचा असावं, म्युच्युअल फंडचा असावा, इंडेक्स फंडचा हो असावा, हो हो. असा कोर्स अजून नाहीये. कोर्स आहेत, पण बरं. अजून सामान्य व्यक्तींकडे ते कोर्स पोहोचलेले नाही. एक गव्हर्नमेंटचा कोर्स वगैरे असं जसं आपण आता MBA केलं, बीकॉम केलं वगैरे डिग्री घेतो असं नाहीये. सेबीनी NISM म्हणून एक वेगळं युनिट बनवलं, जसं MSCIT आहे. ओके. बरोबर. महाराष्ट्र कौशल्य विकास हे एक वेगळं युनिट Skill बनवलं development. स्किल डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये. तसंच NISM म्हणून एक वेगळं संस्था स्थापन केली आहे. पनवेलला त्याचं 52 एकरमध्ये कॅम्पस आहे. बर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट वाशीला त्याचं हेड ऑफिस आहे बर. इथे. तर त्याचे कोर्सेस आहेत, की तुम्हाला म्युच्युअल फंड ॲडवायझर बनायचं आहे आणि आता तिथे कोर्स आणतायत, की ज्याला इन्व्हेस्टर व्हायचं आहे, ज्याला ट्रेडर व्हायचं आहे त्यासाठी. पण अजून त्याचं कंपल्शन आलेलं नाही. बर बर. पण नेमकं आता कसं आहे की आता पुण्यासारख्या ठिकाणी आपण बोलतोय, बरोबर. जवळपास 3-1 लाख मुलं UPSC MPSC करायला आलेले आहेत. बरोबर. आता जर आपण IAS, IPS, IRS वगैरे हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं सिलेक्शन बघितलं ते 1000पेक्षा जास्त करत नाही आणि बरोबर. 10 लाख विद्यार्थी वर्षाला बसतात. बरोबर. मग अशा स्थितीमध्ये एकीकडे बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. बरोबर. तुम्ही असं काय मार्गदर्शन करू शकता का की बाबा ह्या क्षेत्रामध्ये जे फायनान्शियल सेक्टर आहे तुम्ही ज्याच्यामध्ये बरोबर. काम करता, बरोबर. फायनान्शियल इलिटरसी तर प्रचंड आहे. बरोबर. म्हणजे एकूण भारतातच नाही तर प्रत्येक घराघरामध्ये फायनान्शियल इलिटरसी आहे, आपल्याला ज्ञान नाही. बरोबर. मग ह्या क्षेत्राकडे जे तरुण काही करिअर करू इच्छितात बरोबर. त्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता का? याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितल्या दादा. तुम्ही तो एक चांगला विषय केला, की MPSC UPSC ची जी मुलं आहेत, तर आता जर तुम्ही पुण्यामध्ये, आज आपण पुण्यामध्ये बसलोय, तर पुण्यामध्ये MPSC UPSC साठी पण येणारी जबरदस्त, म्हणजे जसं एक कोटा फॅक्टरी म्हणून जसं आहे, तर तिथे लोक जातात. तर तसे MPSC UPSC साठी पण मुलं इथे पुण्यामध्ये येतात. गव्हर्नमेंटमध्ये तेवढे जॉब्स नाहीयेत, बरोबर. फ्रस्ट्रेशन येत आहे, बरोबर. कुटुंब अडचणीत येते, त्यांच्यावर आर्थिक बरोबर. खर्च चालू येते शहराच्या बरोबर. ठिकाणी, दिल्लीला असेल, पुण्याला बरोबर. असेल, मुंबईला असेल. बरोबर. तर पुढचं जे भविष्य आहे, कारण बरोबर. सरकारकडून नोकऱ्या तयार होत नाही, होत. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. पण ही संधी जी आहे, जे काम बरोबर. तुम्ही करताय, बरोबर. मग MPSC UPSC साठी जी मुलं येत आहेत, तर त्यांना एक मी सांगेन, की तुम्हाला असं तसं तुम्हाला अर्थशास्त्र शिकायचंच आहे. बरोबर आहे. बरोबर. मग तुम्ही ऑलरेडी इंटेलेक्च्युअल आहात म्हणूनच तुम्ही MPSC UPSCचा निर्णय घेतलेला आहे. तर तुम्हाला हा अभ्यास करताना ह्या छोट्या-मोठ्या ज्या NISMच्या एक्झाम आहेत, NISMच्या साईटवर गेला तर 26 एक्झाम आज तिथे आहेत. तुम्ही 18 दिलेत त्यातले. बरोबर. 17 मी त्याच्यातली 17 दिले. 18वी मी आता पुढच्या अच्छा, 18वी ह्याच्यामध्ये देत आहे. हां, SIF म्हणून नवीन ओके. प्रोडक्ट आलंय, तर त्याच्याशी रिलेटेड ती एक्झाम आहे. तर तिथे 26 एक्झाम आहेत. पण तुम्ही सातत्याने वेगवेगळे कोर्सेस करत असताय, कधी दिल्लीला जात असता, कधी कलकत्त्याला जात असता, कधी दुबईला जात असता. हां. एवढं अपग्रेड राहायला लागतं या फायनान्स क्षेत्रामध्ये? कोणतंही क्षेत्र जे आहे, कारण दर 15 दिवसाला नियमावली बदलते. हो. बरोबर. आज आपण मोबाईल जरी घेतला, आयफोन घ्या नाहीतर कुठचाही अँड्रॉइड घ्या, हां. तर तो थांबा तुम्हाला Outdate होतो. मग तो तुम्हाला बोलतो थांबा वायफाय मध्ये जाऊन अपग्रेड करतो. म्हणजे काय, तो मोबाईल 2 महिन्यापूर्वी बनलाय तरी तो आपल्या हातात Speed येईपर्यंत आहे आता. सॉफ्टवेअर चेंज झालेत. म्हणजे आपल्याकडे मेकॅनिझम आलं, बरोबर. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचा काळ आला, नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा आता AIचा आला. बरोबर.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा बरोबर. स्पीड आहे सध्याच्या काळामध्ये. हो. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत अजून हो. लोकांना माहिती नाहीये. जर तुम्हाला फक्त इन्शुरन्स ॲडवायझर व्हायचं आहे, तर तुम्हाला एक एक्झाम द्यावी लागते आणि त्या एक्झामवर तुम्ही आयुष्यभर राहू शकता. अच्छा. परंतु म्युच्युअल एक फंड काळ आहे. LICच्या एजंटचा अक्षरशः पेव आला होता. त्या ज्या गोष्टी आहेत, आता आम्हाला अपग्रेडेड राहणं गरजेचं आहे. कारण कालांतराने आम्हाला जो पैसा हँडल करायचा आहे, तो अशा जागतिकीकरणामध्ये जातोय, की जिकडे आज ते म्युच्युअल फंड आहेत, ते इलॉन मस्कच्या कंपनीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतायत. बापरे. सोन्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यामुळे मला जर लोकांचं अर्थकारण हँडल करायचं आहे, तर मी जर अपडेटेड नसेल गुंतवणूक सल्लागार म्हणून, तर त्याच्यासाठी सातत्याने अपडेट राहणं, जेणेकरून लोकांचा पैसा कॅपिटल सेफ्टी हा पहिला एक गुंतवणूक सल्लागाराचं पहिलं जर मोटिव्ह काय आम्हाला शिकवलं जातं, तर ते म्हणजे कॅपिटल सेफ्टी. बरोबर. त्यामुळे हे अपग्रेडेड हे राहणं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे अख्ख्या बरोबर, कार्यक्रमामधलं. बरोबर. कॅपिटल सेफ्टी. सेफ्टी येस तुमचं मूळ मुद्दल तरी जागेवर राहायला पाहिजे. बरोबर. मला एक प्रश्न सहज आठवला म्हणून विचारतो की हं. बिटकॉइन नावाचं जे काही प्रकरण आलेलं आहे हां. बिटकॉइन, हां. त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगताल का? कारण त्याच्याबद्दल बरंच समज, गैरसमज, बरोबर. तोटा, नुकसान बरंच चालू आहे. मगाचा एक मुद्दा माझ्याकडून राहून गेला की एमपीएससी युपीएससीची जी मुलं आहेत हम्म, बरोबर, ते अर्थसाक्षर म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करताय, सामाजिक शास्त्र आहे, नागरिक शास्त्र आहे. जर समजा तुम्ही उद्या एमपीएससी युपीएससी नाही झाला, 2-4 मार्कांनी हुकला, तर तुमच्याकडे प्लॅन बी तयार पाहिजे. असं आपण आता जे IAS झालेले आहेत ते कुठे ट्रेनिंगला जातात किंवा व्याख्यान द्यायला जातात, गेल्या 5-10 वर्षात त्यांनी हे सांगायला चालू केलेलं आहे. बरोबर. गेल्याच 2 महिन्यापूर्वी माझं चंद्रकांत दळवी साहेबांना भेटणं झालं, तर बरं. त्यांनी पण त्यांना मी एक प्रश्न विचारला. चंद्रकांत दळवी म्हणजे आपले IAS ऑफिसर बरोबर, होते. बरोबर. सरकारी हां, हां. खात्यामध्ये चांगलं काम केलं Zero त्यांनी. ते आता dependency. रयत शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आहेत, मुख्य बरोबर, सचिव आहेत. बरोबर. इथे तर त्यांच्या माध्यमातून पण आम्ही की मुलांना की बाहेर पडल्यानंतर जॉब कशा पद्धतीने मिळेल, तर ते मला सांगत होते की एमपीएससी जर एखादा मुलगा करतोय, तर 3 ते 5 वर्ष 5 वर्ष तुला होत नाही, तर तू तुझा सोडून दिलं पाहिजे, प्लॅन बी बदललं रेडी पाहिजे. पाहिजे. बरोबर, बरोबर. बरोबर. आणि त्यांनी हीच गोष्ट हे सांगितली. 5-5, 10-10 वर्ष सातत्याने धडका घेण्याची गरज नाही. नाही गरज ओके. इथे. कॅपॅसिटी ओळखून आपण ट्रॅक बरोबर, चेंज केला पाहिजे. बरोबर. ओके. मग याच्यासाठी मग त्यांनी सांगितलं की प्लॅन बी रेडी असणं, तर मी एमपीएससी युपीएससी सांगितलं तुम्ही ऑलरेडी इंटेलेक्च्युअल आहात, तुम्ही मुंबई पुण्यामध्ये येऊन परीक्षा देताय, साईड बाय साईड जर तुम्ही NISMच्या IRDAच्या 500-600 रुपयाच्या एक्झाम आहेत. ओके. हां, आणि त्याच्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल 500,000 रुपयामध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे. बरोबर. यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ते जर तुम्ही केलं तर काय होईल, त्या 3 वर्षात तुमच्या 10-15 एक्झाम पासआउट होतील. बरोबर. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो दादा, जर एखादा व्यक्ती फक्त 12वी कॉमर्स आहे, बरोबर, किंवा साईड बाय साईड ग्रॅज्युएट आहे. आता एमपीएससी युपीएससी केला मुलगा ग्रॅज्युएट आहे, बरोबर. ग्रॅज्युएशन करून तुम्ही एमपीएससी युपीएससी करताना ह्या एक्झाम दिल्यात, तर मी तुम्हाला सांगतो की तो व्यक्ती 2 गोष्टी करू शकतो. तो कुठच्याही मोतीलाल ओसवाल, शेर खान ह्या कंपन्यांकडे त्यांनी फक्त CV जरी टाकला आणि या 17 डिग्री मागे जोडल्या, ज्याच्यासाठी सगळा मिळून लाखभर रुपये पण खर्च येणार नाही 3 वर्षामध्ये. बरोबर. त्या मुलाला कमीत कमी ₹1,00,000 पॅकेज मिळेल. काय गोष्ट करता? ₹1,00,000 1 म्हणजे लाख रुपयाचा 1 जॉब लाख मिळू रुपये, शकतो. 10-12 लाख रुपयाचं CTC. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जायचं, तर तिथे ग्रॅज्युएशन आणि खाली हे टाकलं असं की NISM मॉडेल 1, NISM मॉडेल 2 अशा एक्झाम. किती कंपन्या आहेत? मोतीलाल ओसवाल, शेर खान सारख्या किती कंपन्या काम जवळपास 20 ते 22 आहेत. आणि आहेत, ओके. त्याचबरोबर आता काय झालंय की बँकिंगमध्ये पण आज तुम्ही बँकेमध्ये गेलं तर ते म्युच्युअल फंड विकतायत. ओके. बरोबर. मग बँक पण तुम्हाला या एक्झाम सगळ्या राष्ट्रीयकृत बँका विकतायत. सगळ्या विकतायत. त्यामुळे आज मुलांना हे कळत नाही की बँकिंग ऑलरेडी फोफावलंय, फोफावलेले. फायनान्सकडे भारत वळलेला आहे. अच्छा, फायनान्सकडे वळले. बँकिंगचं जगामध्ये आता आपली 5वी इकॉनॉमी आहे. बरोबर 5वी इकॉनॉमी आहे. आणि जनधन योजना वगैरे ज्या काही सरकारने ज्या चालवल्या किंवा काय DBT ट्रान्सफर आहे, त्यामुळे आज बँकिंग आज सगळीकडे पोहोचल्या. आता भारताला गरज आहे फायनान्शियल नॉलेज देण्याची. त्यामुळे एमपीएससी युपीएससी जरी तुम्ही नाही झालात, तरी तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जरी जाऊन जर एक फायनान्शियल ॲडवायझर म्हणून, इन्शुरन्स ॲडवायझर आज आपण बघतोय की शेती पीक विमा कर्ज, बरोबर, ह्याच्यासाठी अवेअरनेस नाहीये. नाही, मग तुम्ही जे म्हणताय की तुम्ही जे 1 लाख तरुण तयार करणार आहेत बरोबर, फायनान्शियल इलिटरसीवर बरोबर. मात करण्यासाठी, बरोबर, आर्थिक असाक्षरता, बरोबर, आपण आता त्या विषयाकडे जाऊ. बरोबर, तो विषय महत्वाचा आहे. पण बिटकॉइन परत राहून जाईल. बरोबर. बिटकॉइन प्रकरण सांगितल्यानंतर बरोबर, मला असं वाटतं की फायनान्शियल इलिटरसी, कॅश फ्लो, बरोबर. नंतर इन्शुरन्स बाबतीत बरोबर. हेल्थ इन्शुरन्स असेल बरोबर. किंवा कार इन्शुरन्स असेल, त्याच्यात किती गुंतवणूक आहे, म्हणजे आपला जो मुख्य तुमचा Yes, कोर yes, विषय yes. त्याच्याकडे आपण वळू. बरोबर.
बिटकॉइन म्हणजे एकच सिंपल आहे, की जसं आज एआय येतंय वगैरे, तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? जसं आज आपण खूपदा सोशल मीडियावर बघतो, की पहिला कॉम्प्युटर किती आवाढव्य होता. बरोबर आणि त्याची कॅपॅसिटी एक Nokiaच्या 3300 फोनमध्ये ज्या पद्धतीचं होतं, त्याच पद्धतीचं होतं. पण आज एक छोटासा iPad, आज छोटासा iPhone एवढी कामं करू शकतो. म्हणजे ही टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने अपग्रेड होत गेली, तसंच आज ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? पुऱ्या भारतभराचा 150 करोड लोकांचा डेटा एखाद्या पेन ड्राईव्हमध्ये राहू शकतो. बरोबर? मग या पद्धतीने ह्याच ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर बिटकॉइन म्हणजे एक बिटकॉइन आभासी चलन, आभासी चलन. आभासी हे चलन आहे. लोकांना संशय काय येतोय की या बिटकॉइनमुळं हं, जे आता आपण 100, 200, 500 रुपयाचे जे कॅश फ्लो साठी वापरणारे बरोबर. पैसे आहेत रोख हं. व्यवहार करायसाठी, बरोबर. ते चलन बाद होऊन जाईल का? बरोबर. कारण आता काय झालंय की प्लास्टिक मनी आलेले आहे. आपल्याकडे बरोबर. आता क्रेडिट कार्ड असतं, हं, डेबिट कार्ड असतं किंवा आता हं. फोन पे आलंय, बरोबर. गुगल पे आलेलं आहे. बरोबर. मग हे पद्धत आल्यानंतर जे हं. खरं लोक पैसे हाताळतात हं. ते निघून जाईल का काय असं हो, एक हो. संशय आहे. कारण हो, हो. लोकांना ते पैसे हाताळणं, बरोबर. रोख खरेदी हां. करण्याचं एक मानसिकता असते. हे बरोबर. बिटकॉइनचं आणि त्याचं काही प्रॉब्लेम आहे का काय नेमकं? त्याच्यामध्ये ते सांगण्याआधी एक छोटीशी गोष्ट आणि सांगेन. कुठल्या देशाचा कंट्रोल आहे त्या बिटकॉइनवर? बरोबर. आत्ताच्या घडीला बिटकॉइन म्हणजे सिंपल आहे, की जसं अमेरिकेमध्ये गेल्यावर तुम्हाला डॉलरमध्ये ट्रान्झॅक्शन करावं लागतं. बरोबर. आपण वेगवेगळ्या भारतामध्ये देशात चलन बरोबर. बदलतं. प्रत्येक देशाचं चलन आहे आणि त्या वेगवेगळं. देशाचा त्या चलनावर कंट्रोल आहे. आणि व्हॅल्यू आहे त्याची. बरोबर. म्हणजे आपल्याला ₹89 एक US डॉलर घ्यावा बरोबर. लागतो. बरोबर. ₹25 एक दिराम घ्यावा लागतो. बरोबर. हेही लोकांना नेमकं समजत नाहीये, बरोबर. की दुबईचा दिराम आपल्याला ₹25 का खरेदी करावा लागतो बरोबर. एक? बरोबर. ₹89 अमेरिकेचा डॉलर का खरेदी करावा लागतो? बरोबर. हे पण थोडंसं तुम्ही सांगा. एक सिंपल आहे. जसं आज बघा सोन्या चांदीच्या दराची सगळीकडे आज चर्चा आहे. अच्छा. बरोबर. बरं. आज 1 किलो सोनं घ्यायचं झालं तर तुमच्याकडे ₹1.25 करोड असेल. आज बरोबर. ते आता दीड करोड पर्यंत गेलो होतं. हां, हां. मग 1.5 करोड पर्यंत गेला. आज 1.25 करोडचा रेट आहे आज. बरोबर आहे. तेच तुम्हाला 1 किलो चांदी घ्यायची असेल हां. तर तुम्हाला ₹1.5 लाख मोजावे लागतील. बरोबर. हे कशावरून ठरलं? कशाहून ठरलं? सप्लाय अँड डिमांड. डिमांड अँड सप्लाय. बरोबर. हां. ओके. मग जर सोन्याला डिमांड जास्त आहे आणि त्याचा सप्लाय कमी, त्यामुळे सोन्याचा दर जास्त आहे. ओ. बरोबर. सिल्वरला आत्ता डिमांड आलेला आहे. हम्म. इंडस्ट्रियल यूज असेल, त्याचा सोलारमध्ये यूज असेल, बरोबर. त्याचा कॅन्सरवर औषधसाठी असेल. परंतु जगामध्ये सोन्यापेक्षा जास्त चांदीचे साठे आहेत. बरोबर. बरोबर. त्याच पद्धतीने आज डॉलरला डिमांड जास्त आहे. बरोबर. त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. हम्म. त्यामुळे आज आपल्याला $1 ₹85 मोजावे लागतात. बरोबर. तेच पाकिस्तानवाल्यांना त्यांच्या करन्सीच्या ह्याच्यामध्ये ₹200 मोजावे लागतात. बरोबर. बरोबर. कारण पाकिस्तानची इकॉनॉमी टोटल कोलॅप्स आहे बरोबर. यामध्ये. त्यामुळे हे त्याच्यावर ठरलं जातं, की रुपया जो आहे आज दुबई सारखा देश आपल्या मागून आज त्यांची प्रगती करन्सी केली. ₹25 आहे. हे म्हणजे ते स्वतंत्र झाले 1971 ला. बरोबर. तर 4 दिरामला हां. ₹1 मिळायचा. बरोबर. म्हणजे आपला ₹1 त्यांना 4 दिरामला घ्यायला लागायचा. बरोबर. बरोबर. आता आपल्याला ₹25 देऊन 1 दिराम बरोबर. घ्यायला लागतो. Yes. मला एक पुढे विषय न्यायचा आहे असा, की गोल्ड आणि सिल्वर मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? हे एक चर्चेचा हां, विषय असतो. हां. कारण गोल्डचे रिटर्न्स बरोबर. नेमकं लोकांना हां. माहित नाही आणि आपल्याकडे खरं गोल्ड हे भावनिक आहे. हां, हां. ते ऑर्नामेंट्स मध्येच हां. कन्वर्ट होऊन जास्त आपल्याकडे राहतं. हां, हां. गोल्ड इन्व्हेस्टमेंट, सिल्वर इन्व्हेस्टमेंट बद्दल एक वेगवेगळी चर्चा बरोबर. चालू असते. दुसरा आपल्याला रिअल इस्टेटचा एक विषय आहे, बरोबर. जो इन्व्हेस्टमेंटशी संबंधित आहे. तर गोल्ड, सिल्वर, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट म्हणजे फ्लॅट्स घेणे, हम्म. प्लॉट्स घेणे. नेमकं आता हे जे सगळं इन्व्हेस्टमेंटचे फंड आहेत म्हणजे हम्म. पॅसिव्ह इन्कमसाठी आहेत. बरोबर. बरोबर. हे ऍक्टिव्ह इन्कम मध्ये बरोबर. नाही आहेत. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय की बा तुम्ही रोज काम करता, व्यवसाय करता, उद्योग करता, मग त्यातनं कधी तुम्हाला 10%, 15%, 20% बरोबर. रिटर्न मिळतं. टर्नओव्हरवर तुम्हाला रिटर्न मिळतं. हम्म. हे कामातनं मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते म्हणजे हम्म. ऍक्टिव्ह उत्पन्न. बरोबर. तुम्ही त्यासाठी काम करता, Earning करता. अर्निंग करता. पॅसिव्ह इन्कम तुम्ही त्यासाठी काम करत नाही, गुंतवणूक करून ठेवता आणि ती वाढते. आणि नेमकं बरोबर. तुम्ही काय सांगत होता की सध्याची अस्थिर परिस्थिती आहे. बरोबर. एआयचा काळ आलाय, त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मागे पडत चालली, बरोबर. बेरोजगारी परत वाढण्याची शक्य आहे. हम्म. त्यामुळं एकाच नोकरीच्या उत्पन्नावर हम्म. अवलंबून न राहता पॅसिव्ह इन्कम सुद्धा निर्माण बरोबर. केला पाहिजे, बरोबर. पॅरलल इन्कम निर्माण बरोबर. केला पाहिजे. पण पॅरलल इन्कम निर्माण करत असताना नेमकं शाश्वत काय? शेअर मार्केट बद्दल तुम्ही म्हणला काही लोक म्हणतात ते जुगार आहे का? तर बरोबर. ते एक तुम्हाला क्लिअर करावं लागेल. नेमकी गुंतवणूक कुठे करावी? बरोबर.
आपल्या प्रेक्षकांना ह्या विषयामध्ये आपण हे 10-11 महत्त्वाचे विषय आहेत, हम्म. जे अंबानीपासून एक सामान्य कुटुंबाच्या गरजेचे आहेत. पण जो आपला मगाचचा मुद्दा होता तो क्लिअर करतो, की बिटकॉइन जे आहे हे हम्म. आभासी चलन सेम तसंच, की जसं आपण लहानपणी नवा व्यापार खेळायचो, अच्छा. ते पैसे ते त्या खेळातच चालायचे. बरोबर? तर हे बिटकॉइन म्हणून हे जे चलन आहे, हम्म. हे बनवलं गेलं, हे डिजिटल आहे. अच्छा. म्हणजे एक मायनिंग. पण त्यात खूप लोकांचं आर्थिक नुकसान झालंय, बरोबर, फसवणूक झाले, हो, म्हणून मी हो, प्रश्न हो. विचारला मग खरा. तो जो विषय हाच आहे, की सातोशी नाकातो असं काहीतरी त्या व्यक्तीचं नाव आहे. तो अजून कोणी आहे माहिती नाही. अच्छा, तो माणूसच आयडेंटिफाईड नाही, माणूसच आयडेंटिफाय त्याचा काय आधार कार्ड नाही, बरोबर, पॅन कार्ड नाही, काही नाही, काहीच नाही. तर त्यांनी काय केलं, की या पद्धतीने देश पण माहित नाही, बरोबर एक खेळ तयार हे केला. चलन तयार बरोबर, हा पहिला एक खेळ तयार केला. म्हणजे काही मॅथमॅटिक्स होतं, काही त्याचं इंटेलेक्च्युअल होतं आणि मायनिंग म्हणजे लोक खाणकाम करायला जायची आणि सोनं मिळायचं. या धर्तीवर तुम्ही ही मायनिंग करा, ही कोडी सोडवत जावा. केलं. इथे म्हणजे जशा स्टेप्स असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये, ते सोडवत जावं, मग ते तुम्हाला मिळत जाईल. मग तुम्ही एवढा तास याच्यावर काम केलं, हे सॉल्व्ह केलं, मग तुम्हाला 1 बिटकॉइन मिळाला. अच्छा. मग ह्या 1 बिटकॉइनचं सुरुवातच झाली आहे जवळपास 2008-9च्या म्हणजे ह्या मंदीच्याच काळाच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचं म्हणणं असं होतं, की आम्हाला असं एक चलन बनवायचं आहे, जे जागतिक स्तरावर कुठेही चालेल. सगळीकडे स्वीकारलं जाईल, बरोबर, म्हणजे 220 देशामध्ये. बरोबर, ओके. त्या पद्धतीने. आणि मग त्याला कोणाची मान्यता भिन्नतेची गरज आहे. अच्छा. म्हणजे जर मला अमेरिकेमधून काही खरेदी करायचं आहे, तर आमचे हे पैसे चालतील. अच्छा. अशा पद्धतीने ते सुरुवात झाली. लोक खेळत गेले आणि ते मायनिंग करत गेलं, तसं सुटत जाणार. तसे ते तुम्ही म्हणजे बघा ना, आज आपण घरी बसून पैसे प्रिंट करू शकतो का? नाही. नाही प्रिंट करू. पण ते कोडी सॉल्व्ह करून तुम्हाला ते पैसे मिळतात. आरबीआयच्या माध्यमातून नाशिक मध्ये बरोबर. प्रिंटिंग प्रेस आहे आणि वर्षानुवर्ष तिथंच चलन छापलं बरोबर. जातं. आणि तेलगीने त्याचाच कुठेतरी हे करून ती तेलगी मशीन स्कॅम तर महाभयंकर स्कॅम आहे. बरोबर. मग स्टॅम्पचा असेल, नोटांचा असेल. तसं आपण कोणी करू शकत नाही. आणि मग त्या माध्यमातून ते जे बिटकॉइन तयार झाले आणि त्या बिटकॉइन मधून व्यवहार व्हायला लागले. मग ज्यांना कळालं, की बाबा चला मला ह्या इथे पर्स एखादी विकायला ठेवायची, तर ही पर्स ज्याला घ्यायची तर त्याला $2000 द्यावे लागतील किंवा एवढे बिटकॉइन द्यावे लागतील. ते ट्रान्झॅक्शन चालू झाले आहेत. आणि काय झालंय, की खूप साऱ्या देशांनी बिटकॉइनला अजून परमिशन दिली नाही. नाही आणि दिली. हा, कारण ज्या दिवशी बिटकॉइनला परमिशन दिली भारतात जाईल, आहे का? भारतात बिटकॉइनला परमिशन नाहीये. मग माझ्या मित्राचे 45 लाख रुपये बिटकॉइन मध्ये गेले, म्हणून मी हा मुद्दा हा, याच्यामध्ये कसं आहे, हे जसं शेअर बाजारामध्ये होणारे फ्रॉड आहे फ्रॉड आहे. इथे, त्याच पद्धतीने हे वेगवेगळे ऍप्स तयार केले हे जातात. काही ट्रेडर सुद्धा बोगस असतात. बरोबर बरोबर इथे. मग त्याच माध्यमातून जसं तुम्ही सांगितलेला 1 करोडचा फ्रॉड आहे, की आपल्याला जसं आज तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुमची कंपनी रन करताय आणि तुम्ही रेरा रजिस्टर्ड बिल्डर आहात. बरोबर. मग आज कोणताही 10 लाखाचा फ्लॅट घ्यायला जाऊ दे, नाही तर 1 करोडचा, तर तो पहिला व्यक्ती विचारतो तुम्ही रेरा रजिस्टर्ड आहे का? गव्हर्नमेंटकडे तुमचं. बरोबर. मग तसं एखाद्या गुंतवणूक सल्लागाराकडे जायचं, तर तो कुठे रजिस्टर्ड आहे, हे कोणते रजिस्ट्रेशन आहेत हे लोकांना माहिती. डॉक्टरकडे गेलं की MBBS ची डिग्री आहे बरोबर, का, बरोबर. MD आहे का, MS आहे का, हा. तसं फायनान्शियल जे काही गाईड आहेत किंवा बरोबर. इन्व्हेस्टमेंट साठी गाईड करतात, हम्म. त्यांची डिग्री तपासली पाहिजे आपण. बरोबर पण त्याला ते आवडेल का नेमकं? बरोबर. मग हे माहिती नाही. तसंच त्या बिटकॉइन मध्ये, की ते एक बिटकॉइन आहे आणि तसे मग डॉग कॉइन झालंय, अच्छा. वन कॉइन झालंय. बरोबर. अजून ती म्हणजे वाढत याची गेली, पिल्लावळ शेपटी वाढत निघालेली गेली. आहे. ओके, ओके. इलॉन मस्कनी स्वतःचं कॉइन काढलेलं आहे. अरे म्हणजे वा. हे बोलतात. पण हे लवकर होणं शक्य नाहीये. का, ह्याच्या मागचं कारण सांगतो, की जगाचं अर्थकारण 2 गोष्टी कंट्रोल करतायत. म्हणजे 3 गोष्टी होत्या. त्याच्यामध्ये पहिला स्थान होतं क्रूड ऑइलचं. ओके. इथे म्हणजे हे जे अरब देश, तुम्ही जे दुबईचं बरोबर. सांगितलं, गल्फ त्यांनी कंट्रीज. गल्फ कंट्रीनी चांगलं त्याचं मॉनिटायझेशन केलं. बरोबर. बरोबर. आणि त्यांना हे पण लक्षात आलं, म्हणजे खूप जबरदस्त उदाहरण आहे, की आपलं क्रूड ऑइल कधी संपणार आहे आणि मग तेव्हा आपल्याला जागतिकरित्या ओपन कसं व्हायचंय, बरोबर. जात धर्म बाजूला ठेवून ते त्यांनी दाखवून दिलं. दुसरं होतं सोनं. बरोबर. अमेरिकेला आज अमेरिका जागतिक आर्थिक म्हणजे महासत्ता काय आहे, ह्याच्या मागचं कारण आहे सोनं. आणि सोन्याचं त्यांना हे कळालं, म्हणजे महत्व कळालं. आणि त्यांनी गोल्ड रिझर्व कसे बनवले. बरोबर. ह्याची एक चांगली गंमत आहे आपल्या प्रेक्षकांना, की अमेरिकेने त्यांच्याकडे जेवढ्या लोकांकडे सोनं होतं, सामान्य जनतेकडे, ते सगळं सेंट्रलाइज केलं. अच्छा. म्हणजे फतवाच काढला, की जसं आपल्या महाराजांच्या काळात असायचा, तर फतवाच काढला, की ज्यांच्याकडे सोनं आहे त्यांनी सरकारला सबमिट करा. सबमिट करायचं का डिक्लेअर करायचं? सबमिट करायचं. त्यांचं हा.
हस्तांतर करायचं येस सरकारकडे. येस, आणि त्याचे पैसे तुम्हाला दिले जातील. ओके ओके. पण त्याच्या माध्यमातून काय झालं की गोल्ड रिझर्व्ह मध्ये आज जवळपास 80% अमेरिकेकडे त्या माध्यमातून त्यांनी करन्सी प्रिंट केली. नाही, पण गंमत अशी आहे की केरळला एक मंदिर आहे, हम्म, त्याचा अजून तो 7वा दरवाजा उघडला नाही आणि बरोबर. असं म्हणतात की त्यातलं जेवढं सोनं आहे बरोबर. ते कदाचित भारतातलं सगळ्यात जास्त सोनं असेल एका हो, ठिकाणी. भारतामध्ये अनअकाउंटेड गोल्ड जास्त आहे. म्हणजे ते- भारतात हा, अनअकाउंटेड आहे. बरोबर. कारण भारतात ते सोडा, भारतातल्या आज गृहिणींचं जरी सोनं अकाउंटेंट केलं तर कदाचित आपण अमेरिकेच्या अमेरिकेपेक्षा पुढे जास्त जाऊ. असू शकतो. पण त्यांच्याकडे अकाउंटेंट गोल्ड जास्त Accounted gold आहे, असल्यामुळे बरोबर आहे. तेव्हा वर्ल्ड बँकचा नियम होता की तुमचा जीडीपी बरोबर, तुमच्याकडे असला गोल्ड रिझर्व्ह याच्यावर तुम्ही तुमची करन्सी प्रिंट करू शकता. आणि त्या माध्यमातून अमेरिकेने ती करन्सी प्रिंट केली आणि वर्ल्ड बँक त्यांच्या कंट्रोलमध्ये आली. वर्ल्ड बँकच कंट्रोलमध्ये आली यामध्ये. तशी महासत्ताच येते अनेक कारणाने. बरोबर. आणि त्यामुळे ते तिथे हे झाले. मग तसंच जर उद्या जर बिटकॉइन जर सगळीकडे पसरले तर डॉलरचं डिव्हॅल्युएशन होईल. बरोबर. बरोबर. पण आणि ते ते अमेरिका होऊन दिला असं मला होऊ वाटत देणार नाही. नाही इथे. त्यामुळे अमेरिकेचा ज्या ज्या देशाबरोबर कंट्रोल आहे, ज्या ज्या देशावर मैत्रीपूर्ण संबंध आहे, त्यांनी त्याच्यावर बिटकॉइनवर म्हणजे आता अमेरिकेला थांबवण्यासाठी चायना, रशिया, ब्राझील बरोबर हे लोक एकत्र येऊन बरोबर. त्यांनी एक चलनचा विचार केला होता. बरोबर. म्हणजे आता हे जे टेरिफ वॉर जे आहे हो ट्रम्पचं, हो हो ते काही असे हे काही महत्वाचे जे शक्तिवान देश एकत्र आलेले आहेत बरोबर. अमेरिकेच्या विरोधामध्ये, बरोबर. ते एक चलन काढायचा प्रयत्न हो, करतात. ते सगळेजण आता आता आपण रुपी कॉइन आपल्या देशाने मान्यता दिलेली आहे. बरोबर. म्हणजे करन्सी म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची एकच आहे की करन्सी प्रिंट करायचा खर्च वाचेल. बरोबर. जे आज जीपेने ट्रान्झॅक्शन होते डिजिटलच होत आहेत, तिथे पैसा नाही फिरत आहे. नाही, आता रोख पैसे नसतातच खिशात. बरोबर. मग याच्यासाठी जे बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत, पहिली गोष्ट तर तुम्ही ऍक्च्युअल बिटकॉइन मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय का, आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर इन्व्हेस्टमेंट करताय ते प्लॅटफॉर्म वाले कुठेतरी अशा देशामध्ये बसलेत ज्याचा भारताशी काही काही करार संबंध नाही, नाही. आणि मग ते पैसे म्हणजे जातात. कदाचित भविष्यात हा फ्रॉडच ठरणे फ्रॉड शक्यता आहे. फ्रॉड. आपण मूळ मुद्द्यावर येऊ की भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या लोकांनी पॅसिव्ह इन्कम साठी बरोबर. गुंतवणूक करायची असेल बरोबर. तर तुम्ही क्रमाक्रमाने सांगा Yes. की कशी कशी करावी. याची- महत्वाचे जे आहेत याची सुरुवात मी मायापासूनच सांगेल. Yes. जेव्हा 2012ला मला कळालं की मी जो व्यवसाय करतोय तो हिमनगाचं टोक आहे. अच्छा म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट मधला सर्वात रिस्की प्रोडक्ट मध्ये मी ट्रेड करतो, म्हणजे शेअर्स. शेअर्स, ओके आणि त्याच्यातली ट्रेडिंग. ओके बरोबर. मग इथपर्यंत माणूस कधी, हे स्पेक्युलेशन आहे. बरोबर. बरोबर. मग हे जर आहे तर ऍक्च्युअल पार्ट काय. मग जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा मी बघितलं की अमेरिकेमध्ये काय आहे, तर अमेरिकेमध्ये वेल्थ मॅनेजमेंट. वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे काय आपल्या देशात वेल्थ मॅनेजमेंटच नाहीये. नाहीये, आता कुठेतरी ते यायला लागलंय. अच्छा, तर आता त्याच्यामध्ये मग तसं शिक्षणाच्या एक पायऱ्या आहेत. पहिलं एक लहान मूल आहे तर त्याला नॉर्मल शिक्षण म्हणजे घरातच मिळतं. जेवायचं कसं, उठायचं कसं, कपडे कसे घालायचे, बरोबर. त्यानंतर तो शालेय शिक्षणमध्ये जातो. मग तिथे तो गणित शिकतो, इंग्लिश शिकतो, लँग्वेज शिकतो, बरोबर. हे शालेय शिक्षण. मग तो त्याचा अकॅडमिक प्रवास चालू करतो. मग तो ठरवतो की मला सायन्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय. मग तो कुठेतरी 11वी-12वी करतो. 12वी केल्यानंतर मग त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला लिटरेचरमध्ये जायचंय, असं ठरतं. तसंच गुंतवणुकीचे पण या पूर्ण अर्थकारण जे आहे, मग मगाशी मी बोललो अंबानी असू द्या, अदानी असू द्या, एक सामान्य कुटुंब असू द्या, प्रत्येकाचं अर्थकारण सेम आहे. जसं आज एक मनुष्य म्हणून आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, त्यावर अर्थकारण जे आहे ते सगळ्यांचं सेम आहे. फक्त तिकडे पैसे कमी जास्त आहे. कुणाकडे करोड आहेत, कुणाकडे 10 लाख आहेत. जसं ताजमहाल असेल किंवा अंबानीचा अंटालिया असेल, तो त्यांच्यासाठी अंटालिया आहे. पण आज महेश चव्हाण आहे तर महेश चव्हाणचं पण एक नवी मुंबईमध्ये असलेलं 1 BHK घर पण मला तेवढंच महत्वाचं आहे. मग याच्यासाठी जेव्हा मग कळालं की वेल्थ मॅनेजमेंट महत्वाचं आहे, तेव्हा आम्ही पहिलं ट्रेडिंग मधून बाहेर आलो. अच्छा, ट्रेडिंग मधून बाहेर डे टू डे ट्रेडिंग टू डे ट्रेडिंग मधून आम्ही 2011-12ला बाहेर आलो. कारण आम्हाला जर लोकांना सर्व करायचंय, आपण त्याचं काहीच बघितलेलं नाहीये. आणि मी डायरेक्ट म्हणजे समजा मी डॉक्टर आहे, त्याचा ब्लड प्रेशर किती, त्याचा ECG किती, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याला BP आहे का, शुगर आहे का बघितलं नाही. आणि डायरेक्ट मी त्याला स्टिरॉइडचं इंजेक्शन दिलं. मग त्याच्यासाठी वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. तुम्ही आता वेल्थ मॅनेजमेंटचं काम सुद्धा करता. येस. ओके. इथे
इथे मग आपण तेव्हा मी CFPचं म्हणजे त्या माणसाचा पूर्ण तुम्ही अभ्यास करता. पूर्ण अभ्यास, त्याची पार्श्वभूमी काय, त्याच्या घरात उत्पन्न किती हे हा. येतं, आणि मग हे शिकल्यानंतर कळालं की आपण किती रिस्की फॅक्टरमध्ये काम करतो. ओके. बरोबर. मग तेव्हा लक्षात आलं, जे काही गोष्टी लक्षात आल्या, आणि मग CFP फायनान्शियल प्लॅनिंग शिकलो, अच्छा. सर्टिफाईड फायनान्शियल गोल किती लोकांचं तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करता आता? आत्ताच्या घडीला आपण 2012 पासून सुरुवात केली, हम्म. आणि आत्ताच्या घडीला नाही बोललं तरी आपण एक 600 फॅमिलींना, फॅमिलीज 600 फॅमिली आणि एक 3000 ग्राहक, म्हणजे ग्राहक म्हणजे त्यांचं एखादं म्युच्युअल फंड चालू असेल आपल्याकडे ओके. किंवा इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल, पण 600 फॅमिली अशा इथे की त्यांचं पूर्ण अर्थकारण, म्हणजे घरात गाडी जरी घ्यायची असेल ते तुमचा तर सल्ला आपण घ्यायचा. त्यांना कॅल्क्युलेशन करून देतो की कुठची गाडी तुम्हाला गरजेची आहे आणि अरे कुठची वा. तुम्ही अफोर्ड करू शकता. घर सुद्धा घेताना किती किमतीचं, किती स्क्वेअर फूटचं, बरोबर, किती म्हणजे 1 BHKच घ्यायचंय म्हणजे तुमच्या अफोर्डेबिलिटी मध्ये बसतंय, आणि त्याचा म्हणजे त्यांचं EMI. पगार, उत्पन्न, अभ्यास Yes, करता. yes. ओके. मग ह्याच्यासाठी जेव्हा आम्ही सुरुवात केली तर तेव्हा लक्षात आलं दादा की मी MBA फायनान्स झालो, ओके. शेअर बाजारातले काही कोर्सेस केले, माझा पार्टनर शेअर बाजारामध्ये ऍक्टिव्ह होता, हम्म. परंतु एवढं ऍक्टिव्हली बाजारामध्ये असून सुद्धा आम्हाला हे कळलं नाही की पहिलं एखाद्या व्यक्तीने काय करायला पाहिजे. तर पहिलं त्यांनी स्वतःचं अर्निंग कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. अर्निंग कॅपॅसिटी, बरोबर, उत्पन्न इथे. वाढवलं पाहिजे. उत्पन्न वाढवायला पाहिजे इथे. म्हणजे जर आज असं मगाशी तुम्ही प्रश्न विचारलात की काय करायला पाहिजे, की AI येतंय, गव्हर्नमेंट मधले जो नोकऱ्या कमी होत आहेत, कॉन्ट्रॅक्ट लेबर हे येत आहेत, तर पहिलं एका व्यक्तीने काय करायला पाहिजे. जर आज पुण्या मुंबईमध्ये तो IT कन्सल्टंट आहे, तर पहिलं त्या व्यक्तीने एक किंवा त्या परिवाराने, ती गृहिणी असेल किंवा काही असेल, तर त्या दोघांनी पहिलं हे ओळखणं गरजेचं आहे की माझ्याकडे असं कोणतं स्किल आहे की जगाच्या पाठीवर जाऊन माझी नोकरी जरी गेली तरी ती मी उद्या त्या स्किलमधून पैसा कमवू शकतो. बरोबर. हे एक तरी स्किल तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे एक सिंपल आहे, माझी एक मैत्रीण होती की बोलली मी गृहिणी आहे, मी काय करू शकते. मग मी तिला बोललो की तू इंग्लिश लिटरेचर सॉरी हिंदीमधून तिने MA केलेलं आहे. मी बोललो आज जी CBSE ICSEला जी लहान मुलं जातात, माझा मुलगा 8वीला आहे, ह्यांच्या लँग्वेजमध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर. ह्यांना लिहिता येत नाही. इंग्लिश असेल म्हणजे हिंदी असेल, मराठी, ग्रॅमॅटिकल. ग्रॅमॅटिकल. मी बोललो मला माहिती आहे तुझ्या कॉलनीमध्ये राहते, तिथे नाही बोललं तर 100 मुलं असतील. बरोबर. मग त्या 100 मुलांना जर तू तुझ्या फक्त कॉलनीच्या ग्रुपमध्ये टाकलं की मी फक्त हिंदी शिकवतेय, तर मला वाटतं तुझ्याकडे 10 मुलं येऊ शकतात. बरोबर. 1000 रुपये हे जर केलं तर तुला 10,000 रुपये तिकडून अर्थार्जन होईल. म्हणजे पहिलं एका व्यक्तीने, त्याचबरोबर जे IT मध्ये मुलं आहेत, मगाशीच आपलं चेतन बरोबर बोलणं झालं की तर त्यांनी सांगितलं की मी AI मध्ये आहे, म्हणजे AIचा स्टडी करतोय, ज्यानी माझा जॉब जाणार आहे तेच मी शिकतोय, आणि त्याच्यातले मी कोर्सेस चालू केलेले आहेत. बरोबर, म्हणजे जे संकट माझ्यावर येणार आहे त्याच्यामध्ये मी ती संधी शोधतोय. बरोबर. मग त्याच्यासाठी पहिलं एका व्यक्तीने काय करणं आहे, तर स्वतःची अर्निंग कॅपॅसिटी कशी वाढेल. वाढली पाहिजे. बरोबर. कारण तुमच्याकडे गुंतवणुकीला पैसेच राहणार नाही. त्याला ऍक्टिव्ह इन्कम. येस, पहिलं आज काय झालंय की मगाशी तुम्ही बोललात की ऍक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम, बरोबर. पण जर माझ्याकडे जर पेरायलाच दाणे नसतील, बरोबर, तर इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न इन्व्हेस्ट म्हणजे आज शेतकरी सर्वात मोठा इन्व्हेस्टर आहे. बरोबर. कारण तो निसर्गाबरोबर पार्टनरशिप करून बरोबर. म्हणजे 2017ला गिरीश चित्र्यांबरोबर म्हणजे त्यांच्याशी बोल, तर त्यांनी एक संभाषणात सांगितलं की जगात सर्वात मोठा रिस्क टेकर कोण आहे, तर शेतकरी सर्वात, कारण तो निसर्गाबरोबर पार्टनरशिप करतोय, बरोबर. आणि निसर्ग बेभरवशाचा आहे. मग इथे तेच आहे की तुमच्याकडे गुंतवणुकीलाच पैसे उरणार नाहीत. आज मुंबई पुण्यामध्ये जर आपण राहतोय, खर्चाची बाजू वाढलेली, महागाई वाढलेली, बरोबर. इन्फ्लेशन वाढलेलं आहे. बरोबर. मग ह्याच्यासाठी अर्निंग कशा पद्धतीने वाढलं पाहिजे. आणि बरोबर. अर्निंग जर वाढत नाहीये तर मी माझ्या चौकटीमध्ये माझं अर्थकारण कसं बसवेल, बरोबर. ही प्लॅनिंग सर्वात मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. किती सेव्हिंग केलं पाहिजे उत्पन्नाच्या? समजा 50,000 रुपये मिळत असतील तर त्यातले किती पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे, बरोबर. किंवा 1 लाख मिळत असतील तर किती इन्व्हेस्ट केले पाहिजे? नेमकं काय फॉर्म्युला ठरवलाय तुम्ही? याचे जर तुम्ही FPSB बोर्ड म्हणून बोर्ड आहे, हा. फिनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड, अमेरिकेतलं बोर्ड आहे, आणि त्याच्या जगभरामध्ये शाखा आहेत, तर त्यांनी बनवलेला जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे की तुमच्या कमाईच्या 30% तरी तुमचं सेव्हिंग असायला पाहिजे. 30% सेव्हिंग 30% सेव्हिंग. ओके. म्हणजे 100 रुपये जर तुम्ही कमवताय, 1 लाख रुपये तुम्ही कमवताय, तर 50 रुपये हे तुमचे डे टू डे ऍक्टिव्हिटी, जे काही तुमचा घर खर्च आहे, मेंटेनन्स आहे, मुलाचं शिक्षण आहे, तिकडे गेले पाहिजेत. 20 रुपये जे आहेत, म्हणजे 20 ते 30 रुपये, ते 5-10% मागे पुढे होऊ शकतं, तेवढं तुमची EMI जायला पाहिजे.
बरोबर. सगळे मिळून हा. म्हणजे असं नाही की फक्त घराचाच EMI. आज कारचा पण असतो, मोबाईलचा पण असतो, बरोबर? आणि 20 ते 30% हे तुमचे पहिले बाजूला पडले पाहिजे. बरोबर. बरोबर, म्हणजे बचत व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे एक चांगला गुंतवणूकदार, वॉरन बफेट बोलतात, एक चांगला गुंतवणूकदार आधी चांगला बचतदार असतो. मराठी पैसाच्या माध्यमातून तुम्ही जे 11 नियम काढलेले आहेत, तर ते जरा आम्हाला विस्ताराने सांगितलं तर बरं होईल. बरोबर. ते तुमचा जो कॅश फ्लोचा विषय आहे आणि आपल्या मराठी पैशाच्या माध्यमातून हे जे 11 गोष्टी आपण नियम बनवलेले आहेत. तर हे नियम काय आहेत? तर गेल्या 18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे काही अनुभव आले, ज्या माझ्या स्वतःच्या चुका झाल्या, अच्छा. त्याचबरोबर मी माझ्या इन्व्हेस्टरच्या चुका बघितल्या आणि त्याचबरोबर आत्ताच्या किती वर्ष आहे तुम्ही या मी क्षेत्रामध्ये? 18 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये अच्छा. आहे. ह्या 11 गोष्टी जरी एक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ह्या जर एखाद्या परिवाराने आत्मसात केल्या, बरोबर. मी एका व्यक्तीने नाही बोलत आहे. हे 11 नियम तुमचे. बरोबर. ओके. ह्या आत्मसात आपण हे 11 नियम जर आपण आपल्या परिवारामध्ये आत्मसात केले, मला वाटतं कुठचाच परिवार पैशाच्या विवंचनेला सामोरं जाऊ बरोबर. लागणार नाही. जे 11 नियम गेले, तर त्यातला पहिला नियम आहे, की पती-पत्नी असतील, नवरा-बायको असतील, घरातले वरिष्ठ असतील, यांनी एकत्र बसून तुमच्या कमाई आणि खर्चाचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. बजेटिंग केलं पाहिजे. बजेटिंग केलं पाहिजे. एकत्र चर्चा सुद्धा नवरा बायको करत नाही. बरोबर. या आपल्या मराठी कुटुंबामध्ये नवऱ्याला पगार किती आहे किंवा त्याचं उद्योगातनं उत्पन्न किती आहे, बरोबर. घरातल्या कुठल्या सदस्यावरती चर्चा करत नाही. त्याच्यावर लोन किती आहे, बरोबर. व्यवसायाची परिस्थिती काय आहे, बरोबर. कुटुंबाच्या आतमध्ये ही चर्चा केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? असं केलंच पाहिजे, कारण भारतामध्ये आज आपल्याकडे कुटुंब पद्धती आहे. बरोबर. एकत्र कुटुंब एकत्र पद्धती हा आहे अजून हा आहे. एकत्र कुटुंब पद्धती आहे. आज आपण कुठेतरी पाश्चिमात्य अनुकरण करताना एकल कुटुंब पद्धतीकडे चाललोय. पण त्याचे भविष्यामध्ये आपल्याला परिणाम दिसतील. आता तरी आपण हॅपी सिच्युएशनमध्ये आहोत. पहिलं एखाद्या परिवाराला जर आर्थिक समृद्ध व्हायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या कमाई आणि खर्चाचं बजेटिंग असणं गरजेचं आहे. दुसरा आपला नियमाकडे मी जातो. तो म्हणजे की आज कोविडसारखी परिस्थिती आपण बघितली. आज एआयमुळे नोकऱ्या जाण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. बरोबर. उद्योजकांचं मार्जिन कमी झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक चायनीज म्हण आहे, रोख पैसा देवासारखा असतो. चायनीज म्हण. हां. तर ती चायनीज म्हण आहे, की मारवाडी लोक म्हणतात रोकडा पैसे छाय. बरोबर इथे. तर तो जो रोकडा आहे, हम्म. तर तो रोख पैसा देवासारखा असतो. म्हणून तुमच्याकडे कमीत कमी 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 9 महिन्याचा, 12 रिझर्व्ह फंड पाहिजे. रिझर्व्ह फंड असायलाच पाहिजे. बरोबर. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही तुमच्या घरातले कमवता व्यक्ती असाल, काय म्हणते व्यक्ती. बरोबर, कमवता व्यक्ती आहेत. एक 3 आणि एक चौथा पण ह्याच्याशीच एकाच ह्याच्यामध्ये मी कव्हर करेन. हम्म. जर तुम्ही तुमच्या घरातले कमवते व्यक्ती असाल इथे, तर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे. टर्म इन्शुरन्स. बरोबर. ओके. इथे आता बऱ्यापैकी ह्याच्याबद्दल अवेअरनेस झालेला आहे. पण यामध्ये पण काय अजून असतं टर्म इन्शुरन्स? सिंपल म्हणजे तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर ओके. आहे. त्याचा आपण त्याचे इन्शुरन्स insurance काढतो, काढले. कारण तो आरटीओने कंपल्सरी बरोबर केलेला आहे. आहे. चौथा जो आपण नियम सांगितला, की तुमच्याकडे चांगला हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स. येस. ओके. इथे आणि ह्याच्यामध्ये मी हेल्थ इन्शुरन्स बाबत जागृतीच नाही लोकांना. नेमकं काय कळत नाही. इन्शुरन्स कळतंय, बरोबर. पण हे आता टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, बरोबर. तर हेल्थ इन्शुरन्स बद्दल पण सांगा. बरोबर. टर्म इन्शुरन्स जो आपण पाहिला तो म्हणजे जीवन विमा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट जीवितहानी जीवन झाली. ओके. बरोबर. आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आज आपण बघतोय, की मेडिकल जर तुम्हाला उद्भवलं, कोविडमध्ये आपण बघितलं. खूप कॉस्टली आता बरोबर. सध्या. खूप कॉस्टली म्हणजे प्रायव्हेट मध्ये तर खूपच कॉस्टली. बरोबर. डेंग्यू मलेरियासाठी जर तुम्हाला ऍडमिट व्हायचं तर लाखाच्या खाली हे होत नाही नाही. आता काय खरं नाही. बरोबर. मग जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात आणि तुम्हाला कंपनीने दिलेला आहे, तरीही तुमच्याकडे एक 5-10 लाख रुपयाचा एक पॅरलल इन्शुरन्स स्वतःचा असायला पाहिजे. कारण उद्या तुमचा जॉब गेला आणि मधला 1 वर्षाचा पिरियड आहे, नुसता जॉब मिळायचा 6 महिन्याचा आहे. त्या पिरियडमध्ये कुठची मेडिकल इमर्जन्सी आली तर तुमच्याकडे तो असायला पाहिजे. बरोबर. 5वा महत्त्वाचा नियम आहे, जो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग. येस. हो. इथे 40चे 50चे पालक आहेत, ह्यांना स्वार्थी व्हायचं आहे ह्या गोष्टीसाठी, कारण आपलं सँडविच जनरेशन आहे. म्हणजे आई वडिलाचं पण करायचंय, मुलांचं पण करायचंय, बरोबर. पण आपली मुलं आपली करतील की नाही ह्याची काही गॅरंटी खात्री नाही. नाही आजच्या काळात. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा फंड बाजूला ठेवायचाच आहे. आहे. बरोबर. हा 5वा ह्याच्यातला नियम. आता आपण आपल्या 6व्या प्रश्नाकडे जाऊ. बरोबर. आणि 6वा प्रश्न जो आहे तो तुमचा म्हणजे नियम, हम्म. तो काय आहे? 6वा नियम म्हणजे मुलांचे आज कुटुंब आहेत तर त्याच्यामध्ये मुलांचे एज्युकेशन.
बरोबर. शिक्षण शिक्षण प्रचंड महागलेलं आहे. शिक्षणासाठी SIP ती केली पाहिजे, केली स्वतंत्र. पाहिजे. हा 6वा येस ओके. या याच्यामध्ये 7वा मुद्दा काय आहे? 7वा मुद्दा की जे काही कमवत आहेत आज टॅक्सेशन सगळीकडे वाढत चाललं बरोबर आहे. इथे. आज जेव्हा कॉर्पोरेटमध्ये काम करणारे असतील, एक उद्योजक असेल, जेव्हा इन्कम टॅक्स फाईल करायचं आहे आणि मग CA सांगतो की बाबा तू या गुंतवणूक कर, मग तुझा एवढा टॅक्स वाचेल. अच्छा. मग तो शोधत राहतो कोण एजंट आहे किंवा काय, आणि तो चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करून बसतो, कारण कमी वेळामध्ये तुम्हाला फास्ट डिसिजन घ्यायचं आहे. बरोबर. मग आम्ही बोलतो की जर तुम्ही एप्रिलपासूनच जर टॅक्सचं प्लॅनिंग चालू केलं हो. की तुम्हाला तुमचा CTC पण माहिती आता आहे. ते GST वगैरे दर महिन्याला भरावा लागतो. आता कंपल्शन बरंच झालेलं आहे. बरोबर. गव्हर्नमेंटनी एकदम परफेक्शन करून घेतले. बरोबर. हा मग ते उद्योजकाचं झालं. हो. पण आपण बोलतोय की शेवटच्या क्षणी डिसेंबर जानेवारीमध्ये टॅक्स डिक्लेअर करायचा आहे किंवा तुम्हाला इन्कम डिक्लेअर करायचा आहे, तेव्हा भरण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या CA एखाद्या टॅक्स प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर, जसं मगाशी तुम्ही बोललात की CA एक महत्वाचा आहे, तर तुम्ही चांगल्या CA कडे जाऊन बसलात, तो 1,000-1,500 रुपये घेतो आणि तो तुम्हाला सांगतो की एवढा तुमचा टॅक्स येणार आहे, एप्रिलपासून 10,000 रुपयेची ही इन्व्हेस्टमेंट चालू करा. हा 8वा नियम तरी की कोणतीही गोष्ट घेताना ही माझी गरज आहे की ही माझी इच्छा आहे. आणि याच्यामध्ये जसं तुम्ही बोललात की आज वॉरन बफेट स्वतःच्या घरामध्ये 60 वर्षापूर्वी घेतल्या घरामध्ये राहतोय, तर आज आपण पुण्यामध्ये बसलोय की 2 महिन्यापूर्वी एका प्रोग्राममध्ये आनंद देशपांडे टाटाची कार चालवत आले होते पर्जेशन सिस्टीमची, म्हणजे 1.25 लाख करोड व्हॅल्युएशन असलेला व्यक्ती पण आज स्वतःच्या गरजांवर कंट्रोल मर्यादा ठेवतो. येस, या 8 गोष्टी आहेत. 9वा आणि 10वा आणि 11वा अत्यंत महत्वाचा आहे. येस, काय आहे नेमकं 9वा, 10वा, 11वा? 9वा, 10वा, 11वा हे जे नियम आहेत, जसे आपण सुरुवातीला पहिले 3-4 नियम बघितले जे नियोजनाचे होते, तर हे आहे की तुमचं सगळं झालेलं आहे इथे आणि त्याच्यामध्ये या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मी सांगेल, जो 9वा नियम आहे तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. ओके. म्हणजे बरोबर. मृत्यूपत्र, इच्छापत्र. बरोबर इथे. तर त्याच्यामध्ये पहिलं काय की आज तुम्ही वारसदार निवडला म्हणजे नॉमिनी केलं हो. म्हणजे सर्व नाहीये. बरोबर. आणि ते नसल्यामुळे तुम्ही आज वरिष्ठ लोक आहेत, जी पालक आहेत 50-60 मध्ये किंवा कोणताही व्यक्ती आहे जो कमवता आहे, तर त्यांनी त्याचं इच्छापत्र पत्र करणं गरजेचं आहे, जे फक्त 3-4 हजार रुपयामध्ये होतं. इच्छापत्र आणि मृत्यूपत्र एकच असतं. एकच स्वइच्छेने किंवा आपण मृत्यूनंतर, आणि बरोबर. ते संपत्ती जी आहे किंवा बरोबर. त्याचा जो वारसा आहे त्या बरोबर. सगळ्या प्रॉपर्टी नंतर कायद्याच्या कचाटेत कुठं सापडू नये येस, म्हणून ते सुरक्षितपणे करणं गरजेचं आहे. बरोबर. पण मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे कसं बनवलं जातं, नेमकं काय, नेमकं त्याची माहिती? याच्यामध्ये एक आरबीआयच्या साईटवर गेलं किंवा कुठच्याही फायनान्शियल ऍडवायझर, बरं. इन्शुरन्स ऍडवायझरला भेटलं तर एक रेडीमेड फॉर्मॅट आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेला आहे. गुड. मी त्या भाषेत एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्वतःच्या बद्दल, स्वतःच्या संपत्तीबद्दल, गुंतवणुकीबद्दल, कर्जाबद्दल, तुमच्या केलेल्या आर्थिक व्यवहाराबद्दल लिहिलेला निबंध म्हणजे तुमचं मृत्यूपत्र किंवा इच्छा. ओके. आणि हे तुम्ही पण हे कुठे कोर्टात चॅलेंज पण होतं नंतर. चॅलेंज पण म्हणून काय आहे, एक डॉक्टर गरजेचा आहे, बरोबर, एक वकील गरजेचा आहे, बरोबर, 2 जवळचे साक्षीदार, नातेसंबंधातले विश्वासू बरोबर, असलेच पाहिजे. बरोबर, आणि एक CA बरोबर हे असणं असलं गरजेचं आहे. पाहिजे. त्यामुळे हे इच्छापत्र मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे, जेणेकरून जर समजा तुम्ही नसताना तुमच्या फॅमिलीला इन्शुरन्सचे पैसे मिळाले तर ह्याचं वाटप कसं होणार आहे. बरोबर. नाहीतर तुम्ही सोडून गेलेली संपत्ती तुमच्या फॅमिलीला जर हँडल करता येत नसेल, डिस्प्युटेड प्रॉपर्टीची आणि अडचण आहे. डिस्प्युटेड प्रॉपर्टी, आणि मग तो पैसा तुम्ही त्यांच्या साठी केलेला साठी आहे. केलेला आहे, तोच त्यांना कारण होऊन उपभोगता जातं. येणार नाही. त्यांना उपभोगता येणार. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हा आपला 9वा नियम आहे आणि 10वा नियम त्याच्याशीच रिलेटेड आहे. अच्छा. हा 10वा जो नियम आपला आहे, तर तुमचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. की जेणेकरून उद्या तुम्हाला काही झालं, आपण जगतोय असं की आपल्याला काही होणार नाही नाही, आणि बरोबर. बोलतोय की आपला मृत्यू कधी होऊ शकतो. त्यामुळे डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. आणि 11वा 11वा मुद्दा, नियम महत्वाचा. 11वा महत्वाचा नियम म्हणजे तुमच्याकडे एक कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि फायनान्शियल याच्यावर तुमच्याकडे फायनान्शियल मेंटर असणं गरजेचं आहे. अच्छा. बरोबर. आर्थिक सल्लागार. आर्थिक सल्लागार असणं पण गरजेचं आहे. CA हा आर्थिक सल्लागार नसतो, हे पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे. बरोबर, CA हा आर्थिक सल्लागार लोकांना नाहीये. वाटतं CA चा आर्थिक सल्लागार आहे. नाही, CA तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग बद्दल सांगू ओके. शकतात. CA तुम्हाला तुमच्या कंपनीचं मॅनेजमेंट सांगू शकतात. आर्थिक सल्लागार म्हणजे ज्याच्याकडे CFP डिग्री आहे
ज्याच्याकडे QPFP डिग्री आहे, ह्या 360 डिग्री म्हणजे एक डॉक्टर असतो, एक जनरल डॉक्टर सर्जन आहे, तर तो तुम्हाला थंडी, ताप वगैरे, वगैरे गोष्टीवर तुम्हाला हे करू शकतो. मग याच्यासाठी तो मेंटर असणं गरजेचं आहे. कारण तो तुम्हाला म्हणजे नवरा-बायको असेल, तुमचं कुटुंब असेल, त्यांना तुम्हाला ॲक्चुअल कॅल्क्युलेशन करून देतो आणि तुम्हाला दिशा देतो, की भविष्यामध्ये तुमचा एक फायनान्शियल जी-पी-एस करायचं काम तो करतो. फायनान्शियल डॉक्टर महेश चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत. तर त्यांचा आपण आभार मानू आणि त्यांचे ऑनलाईन क्लासेस असतात, त्याच्याबद्दल ते माहिती देतील आणि ते मार्गदर्शनासाठी वेळोवेळी उपलब्ध असतात. याच्याबद्दल महेश सर थोडंसं माहिती सांगतील आणि आपण त्या ठिकाणी थांबू. भारतातले एक आघाडीचे फायनान्शियल ॲडवायझर अमर पंडित, ज्यांची हॅपीनेस फॅक्टरी म्हणून कंपनी आहे, त्यांच्याच माध्यमातून आम्ही हॅपी रिच फॅमिली म्हणून एक कॉन्सेप्ट राबवतो. जसं जगन्नाथ दीक्षित एक डाएट प्रोग्राम राबवतात. आर्ट ऑफ लिव्हिंगवाले एक त्यांचा एक सत्संग प्रोग्राम वगैरे करतात. अशा वेगवेगळ्या कम्युनिटी आहेत. तसंच आम्ही हॅपी रिच फॅमिली म्हणून, की आनंदी श्रीमंत, पैसा पण कमवायचा आणि उपभोगायचा पण आहे. तर तुम्ही जर तुम्हाला फिरायचं आहे तर BMW घ्यायची गरज नाही. तुम्ही छोट्याशा कारमध्ये पण फिरू शकता आणि याच माध्यमातून परिवारांना आम्ही ऑनलाईन कार्यशाळा घेतो. महाराष्ट्र पोलिसांसाठी पण आर्थिक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांना आर्थिक साक्षरतेमध्ये पोलिसांसाठी आम्ही कार्यशाळा घेतो आणि त्याचबरोबर उद्योजकांसाठी CFO म्हणून आपण कार्यशाळा घेतो, की पैशाचं अर्थकारण कसं करायचंय. आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि त्याचबरोबर मराठी पैसाच्या माध्यमातून 1,00,000 कुटुंब आर्थिक साक्षर करण्याचा मानस 2040 पर्यंत आपण केलेला आहे आणि त्याच्यासाठी येत्या काळामध्ये प्रत्येक तालुकानिहाय मराठी पैसाच्या माध्यमातून प्रामाणिक फायनान्शियल ॲडवायझर जो कुटुंबाला आर्थिकरित्या एक डॉक्टर ज्या पद्धतीने असो, अशी आपल्याला तरुण पिढी घडवायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतोय. नमस्कार, धन्यवाद महेश सर. धन्यवाद, धन्यवाद सर.